जय जिजाऊ जय शिवराय. इतिहास प्रेमींच्या लाईव्ह कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या विषयाला सुरुवात करायच्या आधी आजचा जो दिवस आहे, आजच्या दिवसाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. सर्वप्रथम आपल्या सर्व वाचकांना 6 जून शिवराज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. शिवराज्याभिषेक बद्दल मी आपणास थोडक्यात माहिती सांगू इच्छितो. राज जाधव यांची एक पोस्ट आहे, मी ती तुम्हाला सांगू इच्छितो. मध्ययुगीन भारतात मराठ्यांच्या राजकीय सामाजिक इतिहासाला कालाटणी देणारा प्रसंग म्हणजे शिवराज्याभिषेक. राज्याभिषेक समय छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्र धारण करत स्वतःची नाणी पाडली तर नवीन शक निर्माण करून आपले सार्वभौमत्व सिद्ध केले. छत्रपती शिवाजी महाराज येथेच थांबले नाहीत, तर त्यांनी मध्ययुगात मराठी संस्कृती अशा भाषांच्या राज्य व्यवहारात अवकाळ आली होती, ती दूर करण्यासाठी राज्य व्यवहार कोश या ग्रंथाची निर्मिती करून घेतली. राज्यपत्र व्यवहार हा कसा करावा यासाठी नवीन लेखणी प्रशसनीय तयार करून घेतली. पंचांग ज्योतिष सुधारणेसाठी करण कौस्तुभ ग्रंथ लिहिण्याचे आज्ञा देखील केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक समयी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली होती. एकच मिनिट. अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली होती. राज्य व्यवहार आणि राज्यकारभार पद्धती कशी असावी यासाठी छत्रपती शिवरायांनी जाहीरनामे देखील प्रसिद्ध केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करण्यामागील दृष्टिकोन उपरोक्त घटना दिसून येते. 1645 ते 1646 पासून छत्रपती शिवाजी महाराज आपली मुद्रा, त्या मुद्रेच्या अर्थप्रमाणे तिचा हेतू व विचार मांडत होते, पण राज्याभिषेकाने त्या शब्दशः खरे ठरले. उत्सव सार्वभौमतेचा जश्न मेरे मालिक का. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आपल्या संभाजीराजे द ग्रेट मराठा या पेज मार्फत शिवराज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी आता आपल्या विषयाकडे वळतो. आजचा जो विषय आहे, आजचे आपले जे वक्ते आहेत पियुष रजनी अविनाश गांगार्डे, त्यांचा विषय आहे कर्मवीर भाऊराव पाटील. मी थोडस विषयाबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो. एक वेळ जन्मदात्या बापाचे नाव बदलेल, पण शाळेला दिलेले छत्रपती शिवरायांचे नाव कदापि बदलणार नाही असे ठणकावून सांगणारे कर्मवीर अण्णासाहेब भाऊराव पाटील. सामाजिक विषमतेविरुद्ध दंड थोपटून उभे राहिलेले कर्मवीर अण्णा. बहुजन समाजात शिक्षणासाठी आयुष्यभर अथक परिश्रम करणारे कर्मवीर भाऊराव पाटील. साधे राहणीमान व उच्च विचारसरणी असणारे कर्मवीर भाऊराव पाटील. शालेय जीवनामध्ये परीक्षेमध्ये उत्तीर्ण न होता जगातील अग्रेसर शिक्षण शैला संस्था स्थापना करणारे कर्मवीर भाऊराव अण्णा पाटील. पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील. तर मी आता पियुषला सांगू इच्छित होतो की त्यांनी त्याच्या विषयास सुरुवात करावी. पियुष. नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. सर्वप्रथम मी तुम्हाला आज शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. संभाजीराजे द ग्रेट मराठा तर्फे इतिहास प्रेमींचा फेसबुक लाईव्ह कट्टा आपण चालू करून बरेच दिवस झाले. आपण आज सीझन 3 मध्ये आलेलो आहोत आणि शिवराज्याभिषेक दिनी आपल्याला शिवराज्याभिषेक विषयीच लाईव्ह कट्टा घ्यायचा होता, पण काही अडचणींमुळं किंवा स्वतः महाराज उपलब्ध नसल्यामुळं ही डेट आपण रिझर्व्ह ठेवली होती आणि या दिवशी ऍडमिन पॅनल कडून मला बोलण्यास सांगितलं गेलं आणि हा विषय समोर आलेला आहे. तर माझं अभ्यास कर्मवीर भाऊराव पाटील हे नाव माहीत नसणारे खूप कमी लोक महाराष्ट्रात सापडतील. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील. मित्रांनो, आज मी कर्मवीर भाऊराव पाटील हा विषय घेऊन तुमच्या समोर आलेलो आहोत. पहिल्यांदाच लाईव्ह घ्यायचा हा प्रयत्न आहे. काही चूक झाली तर नक्की कळवा, आपण दुरुस्त करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. तर सर्व शिक्षण तसेच बाकीचे काही गोष्टी असतील याविषयी आपण या विषयातून पाहणार आहोत. अभिलाषला विनंती करतो की पुढची स्लाइड घे.
तर मित्रांनो, आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बालपणाविषयी, त्यांचे शाळेतील दिवस, त्यानंतर राजवाड्यात लहान प्रमाणावर केलेली कार्याची सुरुवात, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील, तसेच अण्णांनी घेतलेला महान समाज सुधारकांचा आदर्श व वारसा, तसेच सत्यशोधक समाज, त्यानंतर केलेली संस्था स्थापना घोषणा, त्यानंतर अण्णा स्वतः विक्रेते प्रतिनिधी होती, तसेच त्यांचा बहुजन समाजाबरोबर आलेला संपर्क, संवाद आणि ते बहुजन समाजाचे नेते कसे बनले याविषयी पाहणार आहोत. त्यानंतर आपण ज्या नावाने सगळीकडे अण्णांना ओळखतो ते म्हणजे रयत शिक्षण संस्था, त्याची स्थापना आणि त्याविषयी थोडी माहिती घेणार आहोत. त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांना कोणकोणते बहुमान मिळाले, तसेच त्यांचा कोणता गौरव झाला हे पाहणार आहोत आणि नंतर आपण शेवटाकडे येणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या सेशनला मी सुरुवात करतो. पुढची स्लाइड अभिलाष. तर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल सांगायचं झालं तर कर्मवीर अण्णांचा जन्म जैन समाजात झाला. त्यांचे आजोबा म्हणजे देवीगोंडा पाटील. देवीगोंडा पाटील हे म्हणजे तसं पाहायला गेलं तर जैन धर्मातील एका मंदिराचे ते मठाधिपती होते. आणि आपण हे स्क्रीनवर जे पाहत आहोत ते वरच्या कोपऱ्यात आहेत ते पायगोंडा पाटील म्हणजेच देवीगोंडा पाटील. कर्मवीर अण्णांचे आजोबा देवीगोंडा पाटील, त्यांचे अपत्य म्हणजे पायगोंडा पाटील. पायगोंडा पाटील हे स्वतः सरकारी खात्यात नंतर कारकून म्हणून नोकरीस लागले. त्या आधीची थोडी पार्श्वभूमी सांगतो. अभिलाष पुढची स्लाइड घेशील. तर देवगोंडा पाटील म्हणजे त्यांना मठाधिपत होते ते जैन मठाच्या ह्याच्यात आणि कारभारी म्हणून काम पाहत होते. आणि तसं पाहायला गेलं तर जैन धर्मातील खूप मानाचं असं पद त्यांच्याकडे होतं. पण त्यांच्याबद्दल एक कहाणी सांगतो की त्यांना खूप मानायचे लोक त्या गावातील. पण गावातील लोक ज्यावेळेस त्यांचा एक तंटा झाला होता आणि तो तंटा सोडवण्यासाठी या देवगोंडा पाटील म्हणजे कर्मवीरांच्या आजोबांना बोलवण्यात आलं आणि दोन्ही साईडचे तंटा किंवा भांडण मिटल्यानंतर साक्षीदार म्हणून किंवा तंटा सोडवणारा म्हणून देवगोंडा पाटील यांची सही मागण्यात आली. पण देवगोंडा पाटील हे स्वतः निरक्षर होते. स्वतः निरक्षर असल्यामुळे त्यांना सही काय करता आली नाही. हे त्यांच्या मनाला खूप लागलं. त्यावेळेस त्यांनी वेळ मारून दिली किंवा दुसऱ्या त्यांच्या बरोबरचे जे मित्र होते त्यांना सही करायला सांगितली. सही करायला सांगितल्यानंतर देवगोंडा पाटील यांचा थोडा अपमान म्हणा किंवा त्यांच्या मनाला ते लागलं. ते तसेच घरी आले आणि देवगोंडा पाटील यांची म्हणावं तशी खूप काही जमीन नव्हती. पण जेवढी जमीन होती ती खूप चांगल्या पद्धतीने ते कसत असायचे. तर घरी आल्या आल्या त्यांनी आपली बैलगाडी काढली आणि त्यांचा जो मुलगा होता पायगोंडा पाटील यांचं सगळं मटेरियल किंवा त्यांचे जे जिन्नस सामान असेल ते भरून त्यांना लगेच कोल्हापूरला रवाना केलं. कोल्हापूरला कशाला रवाना केलं तर त्यांचा हा झालेला कमीपणा किंवा याचं त्यांना त्यांच्या मुलाकडून तो साक्षर होऊन काहीतरी करेल असं त्यांना वाटत होतं आणि त्यांचा हा विचार पायगोंडा पाटील यांनी सार्थ ठरवला. देवगोंडा पाटील रुमाल गोंडा का म्हणायचे तर पूर्वी पद्धत असायची की मोठा रुमाल डोक्याला बांधायची आणि देवगोंडा पाटील तसे रुबाबदार व्यक्तिमत्व होतं आणि त्याच्यामुळे त्यांना रुमाल गोंडा पाटील म्हणून पण ओळखलं जायचं. आता युयात सुरक्षित झाले आणि शैक्षणिक कार्याला कारणीभूत होतं. तर पायगोंडा पाटील आणि त्यांच्या आई म्हणजे गंगाबाई हे कायम बदली होत असल्यामुळे कायम फिरतीवर राहायचे. पण जैन समाजात सुद्धा थोडं कर्मठवाद हे मानले जायचं. तर गंगाबाई आता तिथं मी स्लाइड मध्ये लिहिलंय आहे कणखरपणा. तर त्याबद्दल एक आठवण सांगतो मी की गंगाबाई या विहिरीवर ज्यावेळेस पाणी आणायला जायच्या त्यावेळेस इतकं प्रचंड प्रमाणात त्या काळात हे असायचं कर्मठपणा असायचा किंवा जातीभेद असायचा की आपण म्हणतो की शिवल्यावर पुन्हा ते भांड यूज करायचं नाही किंवा नाही. या गंगाबाई विहिरीवर पाणी भरत होत्या आणि जैन समाजात रूढी परंपरा असतील पण मुद्दाम म्हणून एका ब्राह्मण मुलाने त्यांच्या कळशीला हात लावला किंवा हंड्याला हात लावला तर त्यांचा कणखरपणा पहा. गंगाबाईंनी जवळजवळ
20 ते 30 वेळा ते भरलेली कळशी धुवून पाणी पुन्हा टाकून दिलं. शेवटी तो मुलगा कंटाळून निघून गेला आणि गंगाबाई मग नंतर पाणी घेऊन आल्या. म्हणजे कायम एका आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहायचं आणि कणखर राहायचं, हा गुण कर्मवीर भाऊराव पाटलांकडं मला वाटतंय गंगाबाई यांच्याकडूनच आलेला असावा. तर पायगोंडा पाटील आणि गंगाबाई यांचं हे असं सुखी कुटुंब होतं. त्यात भाऊराव सगळ्यात मोठी. सगळ्यात मोठं म्हणता येणार नाही. त्यांच्या आधी एक त्यांना मोठा भाऊ होता, पण तो काही आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर कर्मवीर धरून त्यांचे 3 भाऊ आणि 2 बहिणी असा त्यांचा परिवार होता. तर पायगोंडा पाटील आणि गंगाबाई यांचं हे अपत्य म्हणजेच भाऊराव. आता भाऊरावांच्या जन्माविषयी सांगायचं झालं तर त्यांचा जन्म 22 सप्टेंबरला झाला. अ, आणि त्यानंतर त्यांच्या जे गावात होतं तिथे त्यांचं शिक्षण होतं. तिथं व्यवस्थित होतं. पण कर्मवीर अण्णा काय खूप जास्त हुशार नव्हते हे लवकरच लक्षात आलं पायगोंडा पाटील यांच्या. त्यांच्या आता आपण काय करूयात शालेय दिवस कसे गेले ते पाहूयात. अभिलाष पुढची स्लाईड. तर गावात काय विट्याला होते त्यावेळेस पायगोंडा पाटील सर्व्हिससाठी आणि तिथं काय त्यांचं म्हणजे पुढच्या शिक्षणासाठी पाठवायचं, इंग्लिश स्कूलला पाठवायचं म्हणून कर्मवीरांची रवानगी राजाराम हायस्कूल कोल्हापूरला झाली. तर राजाराम हायस्कूल कोल्हापूर हे इंग्रजी शाळा. तिथं कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजेच आपले अण्णा आले. अण्णा याच्यामुळंच की कर्मवीर भाऊराव पाटील यांना प्रेमाने जवळ सगळेच अण्णा म्हणतात. तर राजाराम हायस्कूलला पाठवण्यामागं पण एक स्टोरी होती. तर ज्यावेळेस नोकरीला होते पायगोंडा पाटील, तर त्यांच्या शेजारी राहायला एक ठाणावाला म्हणून गृहस्थ होते. ते गृहस्थांनी म्हणजे स्वतः पायगोंडा पाटील सुशिक्षित असल्यामुळे कर्मवीरांना राजाराम हायस्कूल या इंग्रजी शाळेत पाठवायचं ठरवलं आणि त्या ठाणावाले यांच्यामुळं राजाराम हायस्कूलमध्ये अण्णा आले कोल्हापूरला. तर अण्णा पहिल्यापासूनच जराशी अभ्यासात कच्चे होते. त्यांनी 1ली, 2री, 3री आणि त्यावेळेचे वर्ग जरा वेगळे होते आणि कठीणताही थोडी वेगळी होती. तर 5वी पर्यंत आले. त्याच्यानंतर इंग्रजी 6वीत तर 6वीचा वर्ग होता. त्याला प्री मॅट्रिक असं म्हणायचे. तर ते तिथं होते आणि त्यावेळेस भाऊराव रायला जैन वसतिगृहात होते. कोल्हापुरातच. त्यावेळी राजश्री शाहू महाराज असतील किंवा जैन समाज असेल, प्रत्येकाने त्या समाजासाठी हॉस्टेल काढले होते आणि कोल्हापूरला मदर्स ऑफ हॉस्टेल्स असं अजूनही म्हटलं जातं कारण तब्बल 27 ते 30 हॉस्टेल अजूनही म्हणजे वसतिगृह कोल्हापुरात आहेत आणि भाऊरावांचे शिक्षण म्हणजे चालू होतं. पण भाऊराव काय शिक्षणात म्हणजे अभ्यासात काय पुढे नव्हते. फुटबॉल खेळणे असेल, क्रिकेट खेळणं असेल, यातच त्यांचा ओढा खूप होता. शेवटच्या बाकावर बसायचे भाऊराव. पण भाऊरावांचा दुसरा गुण इथून पुढे आला. भाऊराव स्वतः पुढारी म्हणून तिथं म्हणजे त्यांचा पुढारीपणाचा जो गुण होता तो पुढे आला. कोणतंही काम असो ते पूर्ण करायचेच आणि ह्या जैन वसतिगृहात राहत असताना तिथं वसतिगृहाचे अधीक्षक म्हणून होते अण्णासाहेब लठ्ठे. अभिलाष पुढची स्लाईड दाखवतो. त्यात फोटो आहे अण्णासाहेब लठ्ठे यांचा. तर अण्णासाहेब लठ्ठे या वसतिगृहाचे अधीक्षक होते आणि त्यांनी भाऊरावांना कोणतंही काम सांगितलं तर ते भाऊराव पूर्ण करायचे आणि त्याच्यामुळं ह्यांचे अण्णासाहेब लठ्ठे यांचे ते म्हणजे आवडते विद्यार्थी झाले होते. जैन समाजाचे काही समारंभ होत असतील, काय होत असेल तर अण्णा कायम पुढे राहायचे. जेव्हा समारंभ हँडल करणे असेल, पूर्ण हे असेल तर अण्णासाहेब लठ्ठे यांचा पूर्ण विश्वास भाऊरावांवर आला. पण याचीच परिणिती थोडी पुढे वेगळी झाली. झालं काय तर राजश्री शाहू महाराज यांनी मराठा समाजासाठी मिस क्लार्क हॉस्टेलची घोषणा केली होती. मिस क्लार्क हे हॉस्टेल बांधायचं होतं. आता तुम्ही म्हणताल की हॉस्टेलला मिस क्लार्क नाव कसं होतं? तर त्या काळात इंग्रजांची सत्ता होती भारत देशावर आणि भारत देशावर सत्ता असल्यामुळे मिस क्लार्क यांच्या मार्फत राजश्री शाहू महाराजांनी काही देणगी गोळा केली होती म्हणा किंवा त्यांचे स्वतः पूर्ण देणगी मिस क्लार्कची म्हणता येणार नाही. तर राजश्री शाहू महाराजांनी वचन घेतलं होतं की तुम्ही वसतिगृहाला काही पैसे द्यावेत किंवा हे करावेत आणि त्याच्यातून हे मिस क्लार्क हॉस्टेल असं नाव त्याचं पडलं असावं असं मला वाटतं आणि या मिस क्लार्क हॉस्टेलचं उद्घाटन होणार होतं आणि आपले भाऊराव जैन वसतिगृहात राहिले होते
आणि त्या हॉस्टेलमध्ये म्हणजे त्या अस्पृश्यासाठी असेल किंवा कोणासाठी असेल ते हॉस्टेलमध्ये गेले. तर जैन समाजाचे त्यावेळेस कर्मठ नियम असल्यामुळे भाऊरावांना आल्या आल्या अण्णासाहेब लठ्ठे म्हणाले की तू त्या हॉस्टेलच्या कार्यक्रमाला गेला होतास, तर त्या हॉस्टेलवरून कार्यक्रमावरून तू आलायस तर तुला आंघोळ करावी लागेल, त्याशिवाय तुला वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही. मित्रांनो, एक आठवण त्या आधीची सांगतो. अण्णासाहेब लठ्ठे हे खूप कडक शिस्तीचे होते. त्याचं एक उदाहरण सांगतो की अण्णासाहेब लठ्ठेंचा एक दंडक असायचा की मुलांनी, जे वसतिगृहात मुलं आहेत त्यांनी जेवणाच्या अगोदर किंवा रात्रीच्या वेळी अजिबात दाढी करायची नाही. दाढी करायची नाही असा त्यांचा दंडक होता. पण भाऊराव पै पहिल्यापासूनच जरा बंडखोर वृत्तीचे होते. भाऊरावांचं या दाढी प्रकरणामुळे थोडं लठ्ठ्यांबरोबर वादविवाद झाले होते, पण ते तेवढं पुरते होते. पण आता इथे लिहिलेलं एक कर्मवीरांचे गुरु आणि तुम्ही म्हणता हे कसं? तर मिस क्लार्कचं जे प्रकरण झालं तर भाऊराव ते आले होते त्या कार्यक्रमाला जाऊन आणि त्यानंतर अण्णासाहेब लठ्ठेंनी तर त्यांना येण्यास मज्जाव केला. पण कार्यक्रमावर जाऊन आल्यानंतर भाऊरावांना प्रचंड भूक लागली होती आणि हॉस्टेलची मेस वगैरे जे असेल ते बंद झालं होतं. तर अण्णांना प्रचंड भूक लागली होती. अण्णा पहिल्यापासूनच काटक शरीराचे होते. अण्णांनी भूक अनावरण झाली नाही आणि बंडखोर वृत्तीचे असल्यामुळं अण्णांनी किचनचं दार तोडलं आणि भरपेट जेवण केलं. आणि ही गोष्ट ज्यावेळेस अण्णासाहेब लठ्ठे यांना समजली, तेव्हा त्यांना भाऊरावांच्या सामानासहित त्याच दिवशी हॉस्टेलमधून बाहेर काढून दिलं. तर अण्णासाहेब लठ्ठेंना गुरु का मानतात याविषयी म्हणायचं असेल तर भाऊरावांनी सांगितलेलं आहे की अण्णासाहेब लठ्ठे यांच्यामुळंच मला कडक शिस्तीची जाणीव झाली, तसेच प्रशासन व्यवस्था कशी सांभाळायची याविषयी मार्गदर्शन मिळालं. आणि अण्णासाहेब लठ्ठे हे ब्राह्मणेतर पुढारी म्हणून खूप नावाजलेले होते आणि त्यांच्याकडून त्यांना खूप मार्गदर्शन मिळालं. तर अण्णासाहेब लठ्ठे असतील, बाकीचे काही असतील, हे त्यांना कर्मवीरांना त्यांना गुरु मानत होते. तर लठ्ठेंचा पुढं पण संदर्भ आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी सांगतो तुम्हाला, शाळेत असताना कर्मवीर भाऊराव पाटलांचे खानविलकर म्हणून एक मित्र होते. तर हे खानविलकर कोण होते? तर आपले राजश्री छत्रपती शाहू महाराज असतील त्यांचे नातेवाईक होते ते. आणि ज्या दिवशी यांना काढलं म्हणजे वसतिगृहातून काढलं, त्या दिवशी राजश्री शाहू महाराजांनी स्वतः टांगा पाठवला होता भाऊराव पाटलांसाठी घेऊन येण्यासाठी. कारण राजश्री शाहू महाराज या चळवळी मुलाकडं आणि धाडसी मुलाकडं खूप लक्ष देऊन पाहत होते. अण्णांची तब्येत त्यावेळेस पण एखाद्या मल्लासारखी होती. कारण अण्णांचा देह हा सगळा वारणा नदीच्या काठी पोचला होता. त्यावेळेस सातारामध्ये, आता मला नीटसं आठवत नाही, सत्या म्हणून नावाचा एक गुन्हेगार होता. तर त्या सत्या नावाच्या गुन्हेगाराला सगळं सातारा किंवा कोल्हापूर घाबरत असताना अण्णा मात्र त्यांच्याबरोबर मैत्री करून होते आणि त्यांच्या बरोबर पोहायला वारणीच्या नदीच्या काठी जायची आणि त्यापासूनच त्यांची नीट ते पुढे उदयास आली. त्यानंतर आपण पाहत होतो की थोडं विषयांतर झालं. वसतिगृहातून काढल्यानंतर भाऊराव कुठं गेले? अभिलाष पुढची स्लाइड लावतो. तर वसतिगृहातून काढल्यानंतर आपण पाहिलं की राजश्री छत्रपती शाहू महाराज त्यांच्यावर जर ठेवूनच होते आणि बाळासाहेब खानविलकर, मी जसं सांगितलं तुम्हाला, हे त्यांचे भाऊंचे वर्ग मित्र होते आणि छत्रपती शाहू महाराजांचे मला वाटते मेव्हण्याचा मुलगा किंवा मेव्हणे होते. आता मी फिक्स हे सांगत नाही, जर आपण चेक करूयात नंतर. तर त्यांच्या मार्फत खानविलकर मित्र असल्यामुळे ह्याच्यावर लक्ष होतं आणि राजश्री शाहू महाराजांनी त्यांना राजवाड्यात बोलवलं आणि अशा तऱ्हेने राजश्री शाहू महाराजांबरोबर भाऊरावांचा खूप कमी वयात म्हणजे प्री मॅट्रिकच्या वेळेसच त्यांचा संपर्क आला आणि त्यांची जी विचारसरणी होती, कार्य करण्याची पद्धत होती राजश्री शाहू छत्रपतींची, ती पूर्णतः कर्मवीर अण्णांवर बिंबवली गेली. तर तिथं गेल्यानंतरही राजाराम हायस्कूलमध्ये येणं जाणं चालू होतं. कर्मवीर भाऊराव पाटील यांचं मेट्रिक वर्गात होते ते आणि मेट्रिक वर्गाचा पण एक छान किस्सा आहे. भार्गवराम कुलकर्णी म्हणून शिक्षक होते छत्रपती राजाराम हायस्कूलला आणि भाऊराव काय प्री मॅट्रिक तर पास होत नव्हते. तर भाऊरावांना काय युक्ती सुचली की त्यांनी राजश्री शाहू महाराजांकडे गळ घातली की महाराज, तुम्ही स्वतः छत्रपती आहात
आणि तुम्हाला कुलकर्णी सर काय म्हणणार नाहीत किंवा गुरुजी काय म्हणणार नाहीत ते तुम्हाला हे करतील. राजश्री शाहू महाराज थोडं मिश्किलपणा हसले आणि ते म्हणले, "आण इकडं पत्रके मी सही करून देतो." आणि शाहू महाराजांनी भली मोठी सही केली त्यावर शाहू छत्रपती म्हणून आणि ते त्यांना कुलकर्णी सरांना द्यायला लावली. कुलकर्णी सर त्यानंतर राजश्री शाहू महाराजांकडे आले आणि ते म्हणले, की "एक वेळेस मी या वर्गातील भाऊरावांचा बाक पुढच्या वर्गात घालीन, पण भाऊरावांना काय मला पुढच्या वर्गात घालवता येणार नाही. इतकं त्यांच्या अभ्यासातील प्रगती आहे. वाटेल तर तुम्ही मला माझ्या नोकरीवरून काढू शकता, कारण ते संस्थांच्या अंतर्गतच शाळा येत होती. पण मी काय भाऊरावांना पुढे घालू शकत नाही." आणि त्यातूनच कर्मवीर भाऊरावांना म्हणजे कडक शिस्तीची म्हणा किंवा थोडी जाणीव झाली, की आपण किती कच्चे आहोत विषयात. आणि तसं बघायला गेलं तर इंग्रजी 6वी पर्यंत शिकणं पण म्हणजे त्यावेळेस खूप मोठं मानलं जायचं होतं. पण भाऊरावांना जेमतेम गुण मिळायचे आणि या मेट्रिक वर्गात त्यांना काय प्रवेश मिळाला नाही आणि भाऊरावांचं शिक्षण तिथंच अधुरं राहिलं. अभिलाष पुढचे. तर राजवाड्यात असताना तर जे राजकुमार असायचे किंवा आपण आपल्याला माहिती आहे की राजश्री शाहू महाराज कुस्ती विद्या त्यांना किती आवडायची किंवा त्यांच्या राजवाड्यात किती मल्ल असायचे. तर भाऊरावांना तिथं काम दिलं. भाऊरावांना काम काय असायचं तर जे मल्ल असतात त्या मल्लांची मालिश करणे, त्यांचा खुराक तयार करणे यासारखी कामं भाऊरावांकडे सोपवण्यात आली. आणि त्यामुळं काय झालं, की राजकुमारांना पण दुधाचा खुराक असायचा, बाकी थंडाई वगैरेला असेल. पण राजकुमार जास्त चहा प्यायचे त्यामुळं उरलेलं जे दूध असायचं किंवा जे मिळायचं ते कर्मवीर अण्णा स्वतः फस्त करायचे. याची डायरेक्ट नोंद एक कर्मवीर अण्णांनीच सांगितलेलं आहे भाषणात. त्यामुळं काय झालं व्यायामाचं शरीर तयार झालं आणि भाऊरावांचा धिप्पाड देह इथंच तयारीला सुरुवात झाली असं म्हणावं लागेल. आणि शाहू महाराजांचं याविषयी बारकाईने लक्ष असायचं भाऊरावांवर आणि त्याचा विचारांचा पगडा राजे शाहू महाराजांचा ब्राह्मणेतर चळवळीचा हा सगळा कर्मवीर अण्णांवर पडला. आणि बऱ्याच लेखकांनी लिहून ठेवलेलं आहे की आपले जयसिंगराव पवार सर असतील डॉक्टर जयसिंगराव पवार त्यांचे खूप सुंदर पुस्तक आहे. त्यात म्हणजे सांगितलेलं आहे की राजेश्री शाहू महाराज आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांसारखी गुरु शिष्याची जोडी शोधून सापडणार नाही. तर असे ही गुरु शिष्याची जोडी होती. राजेश्री शाहू महाराजांच्या अनेक कामांमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. आपण ते पुढे पुढे पाहूच. पुढची स्लाइड अभिलाष. तर आता यानंतर ज्यावेळेस भाऊराव तिथून त्यांना काय मॅट्रिकमध्ये जाता आलं नाही. त्यानंतर ज्यांचं काय जे शिक्षण झालं होतं ते घेऊन ते आपल्या घरी आले आणि त्यावेळेसच त्यांचं विवाह झाला होता आणि एक दिवस पायगोंडा पाटील यांच्या घरी पाहुणे आलेले होते आणि सर्व जेवायला बसल्यानंतर पायगोंडा पाटील असतील, भाऊराव पाटील असतील, भाऊराव पाटील यांच्या पत्नी असतील, त्यांच्या आई असतील, हे सर्व तिथं होते. आणि पाहुण्यांनी विचारलं, की "भाऊराव काय करतात?" तर भाऊराव काय करतात हे सांगायच्या आधीच, भाऊरावांनी सांगायच्या आधीच पायगोंडा पाटील म्हणले, "हे सध्या फक्त खातात आणि फिरतात, एवढंच करतात." आणि स्वतःच्या पत्नी पुढे झालेला हा अपमान पाहून कर्मवीर अण्णांना हे काही सहन झालं नाही. त्यांनी त्यानंतर तडक आपलं बिऱ्हाड उचललं किंवा बाड बिस्तारा उचलला आणि साताऱ्यात निघून आले. तर साताऱ्यात आल्यानंतर काय करायचं असा त्यांचा प्रश्न होता. ज्यावेळेस राहायला आले, तर पहिल्यांदा त्यांना काय करायचं तर त्यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं होतं. तर त्यांनी जे श्रीमंत घरची मुलं असतील किंवा जे सरकारी नोकरीला पालक आहेत त्यांची मुलं असतील, यांच्या ठिकाणी जाऊन आपली शिकवणी सुरू केली. म्हणजे शिक्षकी पेशा स्वीकारला. तर भाऊराव तुम्हाला वाटेल, की भाऊराव स्वतः जेमतेम एखाद्या विषयात पास व्हायचे. तर त्यांनी शिक्षकी पेशा कसा स्वीकारला? तर भाऊरावांचं जे प्राथमिक शिक्षण झालं होतं, ते भाऊराव काय करायचे, संध्याकाळी एखाद्या मुलाला शिकवायला जायचंय. तर भाऊराव स्वतः आधी तयारी करायची 2 तास आणि त्या मुलाला 1 तास शिकवायचे. अशा प्रकारे चालू होतं. आणि त्याच्या पुढचा एक किस्सा मला सांगायला आनंद वाटेल. भाऊराव एक इंग्रज अधिकारी असेल, त्याला मराठी शिकवायची होती. प्लस त्याला संस्कृतही शिकायचं होतं. आता मराठी तर कर्मवीर भाऊराव पाटील शिकू शकत होते. पण संस्कृत कशी शिकायची? कारण भाऊराव स्वतः संस्कृत शिकले नव्हते. तर भाऊरावांनी काय केलं,
तर भाऊरावांनी संस्कृत शिकवण्यासाठी शिक्षक पाहायला सुरुवात केली. पण इथंही पुन्हा त्यावेळेस इतकं कर्मठ वातावरण होतं, की एका विशिष्ट जातीला संस्कृत भाषा यायची आणि त्यामुळे भाऊरावांना टाळाटाळ झाली पहिल्यांदा, पण भाऊराव मागे हटणारे नव्हते. त्यांनी संस्कृत विषयाचा त्यांच्या मित्राकडून असन, कोण शिक्षकांकडून असन ती शिकवणी लावली. भाऊराव सकाळी संस्कृतची स्वतःची शिकवणीला जायचे आणि संध्याकाळी त्या कलेक्टर असेल किंवा जे अधिकारी असतील त्यांच्या मुलाला येऊन ते संस्कृत शिकवायचे. याच वेळी म्हणजे भाऊरावांची परिस्थिती बघा, त्यावेळेस पैशांची नितांत गरज होती आणि भाऊरावांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेतली होती. कारण त्यावेळेस पायगोंडा पाटील मला वाटतं निवृत्त झाले होते त्यांच्या सेवेतून आणि घरी काही पैशाची निकड पेन्शनमधूनच व्हायची. पण भाऊराव सगळ्यात मोठे मुलगा असल्यामुळे त्यांनी कुटुंबाची जबाबदारी घेतली. शिक्षकी पेशा असताना मग भाऊरावांना हळूहळू विद्यार्थी वाढत गेले तसं पैसे मिळत गेले. शिक्षकी पेशात असताना शिक्षक असताना म्हणजे शिकवणी घेतानाच भाऊरावांचा आणखीन एक किस्सा आहे, की भाऊराव सकाळी हे करण्यासाठी पायी जायचे. म्हणजे मैलोमैल 5 मैल असेल, 10 मैल असेल, भाऊराव पायी जायचे. आणि भाऊरावांची तिथं एम-एच बिल्डिंग कशी झाली याबद्दलचा एक किस्सा आहे. तर भाऊराव सकाळी पहाटे 3-3:30 ला निघायचे एखाद्या विद्यार्थ्याला शिकवणी द्यायला. म्हणजे जर लांब राहत असेल तर 3-3:30 वाजताच निघायला लागायचं भाऊराव. आणि भाऊराव थोडे धष्टपुष्ट आणि चांगली तब्येत असल्यामुळे त्यांचा त्यांचा म्हणण्यापेक्षा ज्यावेळेस सकाळी 3:30 ला जायचे तर असा एक किस्सा झाला होता सातारला. तर ते रोडने जात असताना त्यांनी एका चोराला पकडून दिलं होतं आणि त्यामुळे त्या गल्लीतील असेल, त्या एरियामध्ये असेल भाऊरावांची थोडी इमेज चांगली झाली होती आणि त्यांना हळू मग काय तर पाटील मास्तर म्हणून ओळखू लागले. हे पाटील मास्तर ज्यावेळेस श्रीमंताच्या घरी शिकवायला जायचे, त्यावेळेस त्या मुलांनाही शिकवायचे. पण त्यांना दुसरे मुलं जे गोरगरीब असतील किंवा शिक्षणापासून वंचित ठेवलेले त्यावेळेची जी मुलं असतील तेही दिसत होते. तर दुधगावला त्यांच्या नातेवाईकांकडे एकदा भाऊराव गेले होते. त्या दुधगावमध्ये तेथील काही लोकल असतील, ती एक शाळा चालवत होती आणि त्या शाळेमध्ये शिकवत असताना भाऊरावांनी पाहिलं, की वर्गाच्या बाहेर एक अस्पृश्य जातीचा किंवा महार जातीचा एक मुलगा बाहेर बसवला होता. भाऊराव तडक ते बघितल्यानंतर त्या गुरुजींना विचारायला गेले, की काय कशामुळे याला बाहेर बसवलेलं आहे? आणि गुरुजींनी सांगितलं, की हा अस्पृश्य आहे याच्यामुळं याला बाहेर बसवलेलं आहे. त्यामुळं त्याला काय प्रवेश देता येणार नाही. त्यावेळेस भाऊरावांची आणि त्यांची बरीच जुगलबंदी झाली आणि त्या विद्यार्थ्याला त्या गुरुजींनी ते काय शाळेत घेतलं नाही. पण याचा भाऊरावांवर खूप मोठा इम्पॅक्ट झाला. तिथेच त्याच दुधगावमध्ये तेथील लोकल काही विद्यार्थी असतील किंवा जे शिक्षणाच्या बाबतीत पुढारलेले व्यक्ती असतील, यांच्या दृष्टीने भाऊरावांनी पहिल्यांदा तिथं विद्यार्थी आश्रम सुरू केला. विद्यार्थी आश्रम सुरू केल्यावर तिथे जे काही मुलं असतील प्राथमिक शिक्षणाला येऊ लागली. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर पुढं काय करायचं म्हणून भाऊरावांनी त्यांना माध्यमिक विद्यालयाला पाठवण्यास सुरुवात केली. तिथे भाऊराव स्वतः शिकवायचे किंवा तेथील गावातील काही आणखीन जे विद्यार्थी असतील त्यांच्या मार्फत हे विद्यार्थी आश्रम चालायचं. तर असं म्हणता येईल की सर्वात पहिल्यांदा सुरुवात कुठं झाली तर लहान प्रमाणावर तर दुधगावमध्ये झाली आणि त्या विद्यार्थी आश्रमामधून खरी मुहूर्तमेढ रोवली गेली आणि त्यावेळेस भाऊराव म्हणजे शिकवणी पण घ्यायचे आणि हा पण करायचे शनिवार रविवार जाऊन आणि तिथल्या लोकांना कन्व्हिन्स करायचे. या वर्षाच्या शेवटीच भाऊरावांनी एक सहकारी शेती सोसायटी काढली होती. ती सहकारी शेती सोसायटी त्यावेळेच्या सरकारच्या काही नियमांमुळे असेल किंवा गावकऱ्यांमुळे असेल आणि त्या सहकारी शेती सोसायटीमध्ये बरेच जे सभासद होते, हे सगळे सैन्य दलात कामाला असणारे किंवा सैन्य दलातून रिटायर झालेले असणारे आपले सैनिक होते आणि सहकारी शेती सोसायटीत या सगळ्यांचा वाटा होता. पण त्यावेळेस पहिल्या महायुद्धाचा असेल किंवा दुसऱ्या महायुद्धाचा थोडा इम्पॅक्ट झाला आणि सर्वांनी त्यातील काही पैसे काढून घेतले किंवा ते डबघाईला गेली. त्यामुळे ती सहकारी शेती सोसायटी अण्णांना खूप लवकरच बंद करावी लागली. आता आपण पुढे वळूयात थोडं. डांबर प्रकरण. तर भाऊराव साताऱ्यात होते आणि आपण पाहिलेलंच आहे की अण्णासाहेब लठ्ठेंचं त्यांच्याबरोबर वाजल्यामुळं थोडक्यात मानण्यापेक्षा की त्यांच्याबरोबर न पाटल्यामुळे त्यांना हे केलं होतं, वसतिगृहातून काढलं होतं. तर डांबर प्रकरण काय असेल तर
जो कोल्हापुरातील एडवर्डचा पुतळा आहे, म्हणजे त्यावेळेस इंग्रजांची सत्ता होती आणि त्या एडवर्डच्या पुतळ्याला कोणीतरी डांबर फासलं होतं. म्हणजे निषेध व्यक्त करण्यासाठी किंवा काय म्हणा. आणि आता यामागं हे नंतर आलं आणि राजश्री शाहू महाराज आणि कर्मवीरांमध्ये थोडी इथं कटुता आली. तर ते प्रकरण कसं आहे तर ते सांगतो. तर त्या डांबर प्रकरणात डांबर पकडणारे कोणी हे माहिती नव्हतं. आणि त्यामुळं काय केलं तर ज्यांनी हे षडयंत्र रचलं होतं, तो भाऊरावांकडे आला आणि म्हणला की हे डांबर प्रकरण अण्णासाहेब लठ्ठ यांनी केलेलं आहे आणि तुला वसतिगृहातून काढलेलं आहे त्याच्यामुळे तू त्यांच्या विरोधात साक्ष दे. जेणेकरून आपल्याला त्यांना अटक करता येईल. मला व्यवस्थित नाव आठवत नाही त्यांचं. निटव का असं काहीतरी आडनाव आहे त्यांचं. तर त्यांनी हे सजेशन दिलं. पण भाऊराव कायम सत्याच्या मार्गाने चालणारे होते. भाऊराव म्हणले की अण्णासाहेब लठ्ठे यांच्याबद्दल जरी माझा वाद झाला असला तरी ते असं करणार नाहीत आणि मी काय त्यांच्या विरोधात साक्ष देणार नाही. आणि हे एक मोठं कारस्थान होतं ब्राह्मणेतर पुढाऱ्याच्या विरोधात. म्हणजे अण्णासाहेब लठ्ठे त्यावेळेस डोंगरे असतील हे खूप काम करत होते ब्राह्मणेतर समाजातून अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी. कारण त्यावेळेस बहुजन समाजाला खूपच खालची वागणूक दिली जात होती. त्यामध्ये वरच्या जातीचे असतील, ब्राह्मण असतील किंवा जमीनदार असतील, हे त्यांचे हक्क त्यांना काय मिळवून देत नव्हते. आणि अस्पृश्य म्हणजे स्वतः नदीवर सुद्धा अंघोळ करून न देणं किंवा एकदम तुच्छतेने वागवणं, हे प्रकरण होते. तर अण्णासाहेब लठ्ठ्यांना बदनाम करण्यासाठी हे झालं होतं. आणि ज्यावेळेस कर्मवीरांना सांगितलं की हे अण्णासाहेब लठ्ठे यांनी केलंय अशी साक्ष दे, तुला हे करू असं करू, असं मोह दाखवलं. पण अण्णा काही धिजले नाही त्या प्रकरणाला. आणि अण्णा तिथं त्याच्या घरी गेलेले होते आणि तिथं झोपले. तर यामाशांनी अशी शक्कल लढवली की त्यांनी पोलिसांना फोन केला. फोन करण्यापेक्षा, फोन नव्हते त्यावेळेस, पोलिसांना कळवले जाऊन स्टेशनला की कर्मवीर भाऊराव पाटीलांनीच म्हणजे हे केलेलं आहे कृत्य, त्यांना अटक करा म्हणून. आणि त्यांचे जे कागदपत्र होते ते किंवा काय असतील ते जाळवलं आणि घराला आग लावल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. आणि भाऊरावांना तिथं पहिली अटक झाली. या अटकेमध्ये भाऊरावांना खूप शारीरिक आणि मानसिक त्रास झाला. तर कारण भाऊरावांना बरीच आमिष दाखवली जात होती की त्यांनी अण्णासाहेब लठ्ठे यांच्या विरोधात खोटी साक्ष द्यावी, जेणेकरून अण्णासाहेब लठ्ठे यांना तुरुंगात टाकलं जाईल. पण भाऊराव काही त्याला बळी पडले नाहीत. भाऊरावांना म्हणजे इंग्रज त्या काळात देत होते तसे अर्धनग्न करून किंवा हरभऱ्यांवर उलट झोपवून वरून फटके देऊन खूप प्रकारचा त्रास करावा लागला, सहन करावा लागला. पण एके दिवशी मला तर वाटतंय काहीतरी साताऱ्याच्या त्या कावळ्या चौकात तिथं पोलीस स्टेशन होतं आणि तिथंच एक विहीर होती. विहीर कोरडी पडलेली होती. पोलिसांची नजर नाही हे पाहून भाऊरावांनी त्या विहिरीत उडी मारली. आणि उडी कशी मारली? खाली डोकं, वर पाय अशी उडी मारली आणि त्याच्यात पाणी नसल्यामुळे भाऊराव म्हणजे विद्विग्न होऊन त्यांनी उडी मारली होती की आता काही आपल्या याच्यात खरं नाही. आणि ते गाळात जाऊन रुतले आणि सुदैवाने बचावले. पण त्यांना पुन्हा पकडण्यात आलं. आणि याच वेळी राजश्री शाहू महाराजांनाही वाटलं की हे डांबर प्रकरण जे आहे ते भाऊरावांनीच केलेलं आहे. त्यामुळे थोडी वितुष्टता आली आणि भाऊरावांना वाटलं की आपण हे केलं नसताना शाहू महाराजांचा असा ग्रह काय झाला असावा. तो पुढं राजश्री शाहू महाराजांनी क्लिअर केला. अण्णासाहेब लठ्ठेंना माफीपत्र पाठवलं होतं. आणि हे डांबर प्रकरण कसं संपलं तर भाऊरावांच्या आई असतील गंगूबाई, या प्रकरणामुळे खूपच व्यथित झाला असेल. कोणतीही आई आपला मुलगा ज्यावेळेस कैदेत असतो किंवा आपल्या मुलाला काही त्रास झाला तर तिचं दुःख किती असतं हे शब्दात सांगणं कठीण आहे. तर गंगूबाईंना पण असाच त्रास होत होता. तर त्यांनी काय केलं तर एक दिवस राजश्री शाहू महाराज जात असताना त्यांच्या राजवाड्यावर गेला आणि त्यांना सांगितलं की असं असं आहे की तुम्ही प्रयत्न करा म्हणून. तर राजश्री शाहू महाराजांनी त्यावेळेस ऐकून घेतलं आणि तसा निरोपही पाठवला. पण त्यावेळेस काही कारवाई झाली नाही. परत 10-15 दिवसांनी कर्मवीरांच्या आई आल्या आणि त्यांनी पुन्हा एकदा विनवणी केली. आणि त्यावेळेस मग राजश्री शाहू महाराजांच्या संस्थानाच्या अंतर्गत जे पोलीस असेल त्याच्यातून त्यांची सुटका होण्यासाठी प्रोसेस सुरू झाली. सुटका व्हायच्या वेळेस पण खूप एक सुंदर प्रकरण घडलं होतं. त्यावेळेस इंग्रज अखेर
पोलीस खातं वेगळं होतं सेंट्रलचं आणि कोल्हापूर संस्थानचं वेगळं होतं. मग सेंट्रल जे स्टेशन असेल रेल्वे स्टेशनवर जायचं होतं, त्यावेळेसच भाऊरावांना कोल्हापूर संस्थान पुन्हा एकदा म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटकडून पुन्हा एकदा प्रकरणात गोवायचं चाललं होतं. तर म्हणजे बाउंडरी असेल किंवा काय असेल त्या स्टेशनपर्यंत सेंट्रल पोलिसांची हद्द होती आणि कोल्हापूर संस्थानचे पोलिस त्याच्या बाहेर आलेले होते. पण ते काही करू शकत नव्हते आणि या प्रकरणात गंगूबाईंमुळं असेल किंवा त्यांच्या मित्रांमुळं असेल, भाऊराव या प्रकरणातून बाहेर आले. पण त्यांना या प्रकरणाचा खूप त्रास झाला आणि अण्णासाहेब लठ्ठे असतील, राजश्री शाहू महाराज असतील यांच्याबरोबर थोडं वितुष्टता आली. पण ज्यावेळेस हे राजश्री शाहू महाराजांना कळलं, की हा कट कारस्थान रचलं गेलं होतं. त्यानंतर ते जे कारस्थान संस्थानामधले ज्यांनी रचलं गेलं होतं, ते पूर्ण सेवेतून कमी करण्यात आले आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. आपण पुढे वळूयात या डांबर प्रकरणानंतर. अभिलाष? अ, आता आपण मगाशीच पाहिलं, की भाऊरावांचा जो अपमान झाला होता घरी विवाह झाल्यानंतर, त्या आधीचा हा फोटो आहे त्यांचा विवाह झाला होता त्यावेळेस कर्मवीर आणि त्यांच्या धर्मपत्नी लक्ष्मीबाई पाटील यांचा 1914 सालचा हा फोटो आहे. आहे तसा घेतलेला आहे एका पुस्तकातून स्कॅन करून. कारण जेवढे त्यांचे फोटो सापडतात, ते जवळपास ब्लॅक अँड व्हाईटच आहेत. तर यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला होता. कुंभोज गावच्या होत्या आणि त्यांची परिस्थिती खूप श्रीमंत होते आणि व्यवस्थित चाललं होतं सगळं आणि भाऊरावांचा त्यांचा विवाह झाला आणि कर्मवीरांच्या जीवनात खऱ्या अर्थाने त्यांना भक्कमपणे पाठीशी उभा राहणारी बायको मिळाली. अभिलाष पुढचं काय? तर म्हणजे आपण बघितलं तर एक खूप अजोड असं कॅरेक्टर होतं किंवा भक्कम असा पाठिंबा होता लक्ष्मी भाऊराव पाटलांचा. तर ज्यावेळेस लक्ष्मीबाई भाऊराव पाटील हे आपण त्यावेळेस म्हणजे स्टार्टिंगला स्पृश्यता मानत होत्या किंवा शिवाशिवी असते किंवा जातीभेद असेल हे मानायच्या. ज्यावेळेस भाऊरावांनी पहिलं वसतिगृह चालू केलं, त्यावेळेस सगळ्या जातीची मुलं होती त्यात. आणि लक्ष्मीबाई असायच्या, भाऊराव असायचे, त्यांची मुलं असायची. तर हे वसतिगृहातली जी मुलं असतील, ती मुद्दाम लक्ष्मीबाईंना त्रास द्यायची. की त्यावेळेस 2 मजली बिल्डिंग होती आणि भाऊराव अन् ते वरती राहायचे. मुलं वरती राहायचे आणि भाऊराव अन् ते खाली राहायचे. पण त्याची जी परसबाग असेल, त्या परसबागेमध्ये जाण्यासाठी त्यांना स्वयंपाकघरच क्रॉस करून जावं लागायचं. तर हे सर्व जातीचे मुलं मुद्दाम चेष्टा म्हणून त्या स्वयंपाकघरातून तिकडे जायची आणि नंतर ही मुलं म्हणजे आपलीच मुलं असं लक्ष्मीबाईंना पटू लागलं आणि त्यानंतर म्हणजे हळू का होईना त्यांच्या मनातून हे दूर झालं. लक्ष्मीबाईंचं खूप मोठं कॅरेक्टर होतं अण्णांच्या जीवनामध्ये. कारण ज्यावेळेस अण्णा निधी गोळा करायला वसतिगृहांसाठी, शाळांसाठी बाहेर जायचे, त्यावेळेस लक्ष्मीबाई सगळे मागची सगळी जी प्रोसिजर असेल ते हँडल करायच्या. असाच एक दिवस होता. भाऊरावांचा विद्यार्थी असेल त्यावेळेस सगळं घरातलं सामान संपलं होतं आणि भाऊराव बाहेर गेल्यामुळं काय द्यायला काय नव्हतं. तर या माऊलीने स्वतःचे सगळे दागिने हळू मोडायला सुरुवात केली होती. भाऊरावांना द्यायचे किंवा जे विद्यार्थी असतील त्यांना द्यायचे आणि त्यातून सगळा शिदा आणला जायचा. आणि एखाद्या मुलाला सुद्धा म्हणजे एकही मुलगा असा नसेल की त्यांनी त्यांना हे केलं, की मुलाप्रमाणे वाढवलं नाही. एक किस्सा आहे की भाऊराव पाटील बाहेर असताना वसतिगृहाचा जे कार्यवाहक असेल आणि जो मुलगा असेल त्यांच्यात थोडे भांडणं झाली. मुस्लिम समाजाचा तो मुलगा होता आणि मुस्लिम समाजाची त्यावेळेस हॉस्टेल होती आणि त्यासाठी हा निधी गोळा करायचा. आणि त्यामुळं काय झालं, जो समन्वयक होता आणि त्याच्यात या विषयावरून, या निधीच्या विषयावरून किंवा दुसऱ्या विषयावरून थोडासा वाद झाला आणि त्या मुलाला भावराव येऊस्तर थोडी मारहाण झाली आणि थोडा वाद जरा विकोपाला गेला. तो मुलगा त्याला उपाशी ठेवण्यात आलं, त्याला काही देण्यात आलं नाही आणि त्यामुळं काय झालं, तो मुलगा प्रचंड घाबरलेला होता आणि घाबरलेला असताना भूकही लागलेली होती. तर त्यांनी काय केलं असावं, तर त्यांनी अफू खाल्ली. अफू खाल्ल्यामुळं काय झालं, त्या मुलाला खूप त्रास व्हायला लागला आणि तो बेशुद्ध पडला. तर त्यावेळेस त्याला भीती वाटत होती, की अण्णाही बोलतील आणि लक्ष्मीबाई बोलतील
पण लक्ष्मीबाईंनी त्यावेळेस ती परिस्थिती इतकी सुंदर अशा रीतीने हँडल केली की त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं असेल किंवा ते बरोबर प्रेमळ बोलून काय असेल तो विषय सॉर्ट करणं असेल, अन्न येऊस तर पुन्हा सगळी परिस्थिती लक्ष्मीबाईंनी क्लिअर केली होती. म्हणजे दुसरे भाऊरावच बाहेर गेले तरी लक्ष्मीबाईंच्या रूपाने दुसरे भाऊरावच तिथे उपस्थित असायचे. आणखीन एक लक्ष्मीबाईंचा म्हणजे बऱ्याच जणांना माहिती असेल की आपल्या इकडे सगळे सण उत्साहाने साजरे करतात. गुढीपाडव्याचा दिवस होता आणि सर्व मुलांना गोडधोड खायचं होतं किंवा गोडधोड देत असतात, पण सगळे पैसे संपले होते. तर या माऊलीने स्वतःच्या गळ्यातील मंगळसूत्र गहाण ठेवलं होतं त्या मुलांसाठी आणि त्यांचं जेवण त्या दिवशी केलं होतं. आणि कर्मवीर आल्यानंतर त्यांनी विचारलं, की "तुम्ही असं का केलं?" म्हणून नाही का. तर त्यानंतर लक्ष्मीबाईंनी जे उत्तर दिलं ते खूपच समर्पक होते. त्या म्हणतात, की मंगळसूत्र किंवा हा दागिना असल्यापेक्षा तुम्हीच माझा दागिना आहात आणि तुम्ही करत असलेली सेवा हीच माझ्यासाठी खूप मोलाचं कार्य आहे. अशा होत्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील. त्यांचं खूपच महत्त्वाचं स्थान होतं भाऊरावांच्या जीवनामध्ये. ह्यावर सेपरेट असा विषय होऊ शकेल. नक्कीच आपण कधीतरी यावर पुन्हा बोलू. अभिलाष पुढचे. तर भाऊरावांचं आपण बघितलं धर्मपत्नींच्या विषयी जाणून घेतलं आता. अ, जे भाऊरावांच्या आयुष्यावर ज्यांचा ज्यांचा इम्पॅक्ट पडला होता, अशा व्यक्तिमत्वांविषयी आपण जाणून घेणार आहोत. महान समाजसुधारकांचा आदर्श व वारसा भाऊरावांनी पुढं आदर्श कसा घेतला आणि त्यांचा वारसा कसा चालू ठेवला. तर पहिलेच आपल्याला दिसत आहेत, की आपल्या सर्वांचे मर्दानी दैवत हीच कर्मवीर भाऊराव पाटील यांची ही प्रेरणा होती. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा कशी मिळाली, आता आपल्याला ते सांगायची गरज नाही. कारण महाराष्ट्रात असेल किंवा कोणत्याही ह्याच्यात असेल त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपसुकच प्रेरणा येते. आणि छत्रपती बऱ्याच जणांना माहिती असेल, की कर्मवीर जयंती असेल किंवा कर्मवीर चे स्मृतिदिन असन त्यावेळेस भरपूर मोठ्या प्रमाणात पोस्ट फिरत असते, की स्वतः म्हणजे शाळेला दिलेलं स्वतःच्या वडिलांचं एक वेळेस नाव बदलेन, पण शाळेला दिलेलं किंवा विद्यालयाला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव मी बदलणार नाही. म्हणजे इतका त्यांच्या इतके मानायचे छत्रपती शिवाजी महाराजांना अण्णा, की त्यांच्या नावाने तुम्ही रयतची जेवढी विद्यालय बघा, त्यात 20% ते 30% छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने विद्यालय सुरू केलेली आहेत. तर मागं ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो आणि मला एका मित्राने विचारलं होतं, की "तुम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे म्हणून अण्णांबरोबर मिळवतायत का काय? याला काय संदर्भ आहे का?" मला त्यावेळेस हे खटकलं होतं, पण मी त्यावेळेस उत्तर देऊ शकलो नाही. कारण मलाही माहिती नव्हतं हे खरंच कुठं झालेलं आहे का? त्यानंतर मी जवळ-जवळ कर्मवीर अण्णांवरचे बरेच पुस्तकं वाचली आणि त्यानंतर एका भाषणात मला ते सापडलं. तर कोल्हापूरला एक युग प्रवर्तक शिवाजी नावाचं व्याख्यान अण्णांनी दिलं होतं. त्याचा संदर्भ मी मला वाटतंय मागच्या कर्मवीर जयंतीला टाकला होता. तर तिथं हे व्याख्यान चालू होतं आणि तिथं हा भाऊरावांनी किस्सा सांगितला होता. तर एक मोठा मारवाडी खानदेशातला असेल मला तर वाटतंय. तो आलेला होता आणि तो भाऊरावांना म्हणला होता, की "मी तुम्हाला 1 किंवा 2 लाख रुपये देतो. तुम्ही हे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे नाव दिलेलं आहे विद्यालयाला, ते बदला आणि माझ्या काही नातेवाईकांचं किंवा वडिलांचं नाव बदला." तर भाऊरावांनी त्यावेळेस ही सिंहगर्जना किंवा हे उत्तर दिलं होतं, की "एक वेळेस मी माझ्या जन्मदात्या बापाचं नाव बदलेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आयुष्यात बदलणार नाही." यावरूनच कळून येतं, की भाऊरावांना किती प्रेरणा होती छत्रपती शिवाजी महाराजांकडून. त्यानंतर आणखीन एक असंच आहे, की आपण पाहतो रयत शिक्षण संस्था. रयत शिक्षण संस्था नाव कसं पडलं? तर रयत रयत म्हणजे आपण बघतो, की शिवाजी महाराजांच्या मागे सगळे मावळे, 18 पगड जाती उभा राहिल्या. हीच रयतेमुळं स्वराज्य निर्माण केलं आणि शिवाजी महाराज यांच्यामुळेच हे स्वराज्य निर्मित झालं आणि त्याचंच हे रयत नाव म्हणजे रयतेसाठी जे केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी, तेच अण्णांनी त्यांचा आदर्श मानला आणि संस्थेला नाव दिलं रयत शिक्षण संस्था. आणखी बरेच उदाहरणं आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जी लढाऊ जमत होती, ती लढाऊच राहिली आणि त्यांना ज्ञान प्रसारणाचं काम काय मिळालं नाही किंवा हे नाही झालं, हे भाऊरावांना माहिती होतं. त्यामुळं तुम्ही भाऊरावांची जी स्टार्टिंगची किंवा नंतरची जी वर्ष असतील त्याच्यात
प्रामुख्याने मराठा असेल, महार असेल, मांग असेल, शिंपी असेल, सगळ्या जातींचे मुलं तिथे शिकत होती. आणि या क्षत्रियांना भाऊरावांना शिक्षण द्यायची प्रेरणा ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून मिळाली. त्यावेळेस काही पुढारलेले नक्कीच होते या जातीत, पण ते पण ही अस्पृश्यता मानत असल्यामुळे जे गोरगरीब असतील, तळागाळातील जे जनता असेल त्यांना हे शिक्षण मिळत नव्हतं. याची प्रेरणा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडूनच घेतली. पुढे पाहूयात. त्यानंतर आपण येतो कोण तर अभिलाष पुढची स्लाइड. राजश्री शाहू महाराज असतील, त्यानंतर महात्मा फुले असतील, आणखीन महात्मा गांधी असतील. तर राजश्री शाहू महाराजांचा त्यांना खूप लहानपणापासूनच त्यांचे विचार, राजश्री शाहू महाराजांचे जे विचार होते त्याचे पडसाद भाऊरावांच्या मनावर उमटले होते. आपण पाहिल्याप्रमाणे त्या डांबर प्रकरणानंतर काय झालं की भाऊराव ज्यावेळेस, आता ते पुढे संदर्भ येणारच आहेत, विक्रेते प्रतिनिधी असताना पैशाची अडचण असेल किंवा काही निर्णय घ्यायचा असेल त्यावेळेस शाहू महाराजांकडे गेले होते आणि त्यांनी विचारलं होतं की मी कारखाना सुरू करू का, म्हणजे भाऊरावांनी विचारलं होतं राजश्री शाहू छत्रपतींना. तर त्यावेळेस जराशे दिवस युद्धाचे वगैरे असल्यामुळे राजश्री शाहू महाराजांनी व्यावहारिक उत्तर दिलं की आता कारखाना काढून काही होणार नाही, तोट्यात राहताल. त्याऐवजी आपली कोल्हापूर हिमालय नगरी आहे, तर तुम्ही 2 ते म्हणजे म्हशीचा व्यवसाय जर सुरू केला तर त्याच्यात तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळेल किंवा चांगलं सेटल होताल आणि तुम्हाला तो पैसा वापरता येईल. आणि डांबर प्रकरणानंतर हे पहिल्यांदाच भाऊराव गेले होते. भाऊरावांना त्यावेळेस थोडं खटकलं ते आणि ते तिथून निघून आले. त्यानंतर ज्यावेळेस शिक्षण प्रसाराची किंवा वसतिगृहाचे चालू केल्यानंतर पैशाची अडचण असताना राजश्री शाहू महाराजांकडे अण्णा परत गेले होते आणि त्यावेळेस त्यांचं बोलणं झालं होतं आणि महाराजांनी सांगितलं होतं की मी कर्मवीरांनी सांगितलं होतं की मी तुमच्याकडून डायरेक्ट पैशाची मदत घेणार नाही. मग महाराज म्हणले होते की मग तुम्हाला मदत कशी करायची, तर कर्मवीरांना म्हणालेले की तुमच्या पदरी जे मल्ल आहेत त्यांच्या कुस्त्यांचे मेळावे मी घेतो किंवा कुस्त्या मी लावतो, त्यानंतर त्याच्यातून जो पैसा येईल तो मी माझ्या शिक्षण कार्यासाठी वापरेल. आणि हे बोलणं झालं होतं रेल्वे स्टेशनला आणि त्यानंतर महाराज मुंबईला गेले आणि दुर्दैवाने महाराजांची असेल अण्णांची इच्छा अपूर्णच राहिली. कारण काय थोड्याच दिवसात महाराजांचं निधन झालं आणि त्यावेळेसच म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील आणि ते डांबर प्रकरणामुळे थोडी वितुष्टता आली असली तरी कर्मवीर अण्णांचा कर्मवीर अण्णांचे खरे गुरु राजश्री शाहू महाराज हे त्यांनी शेवटपर्यंत त्यांचे जे कार्य होते ते पुढे चालवलं. त्यांना बरेच जण विचारायचे की राजश्री शाहू म्हणजे कशामुळे तुम्ही गुरु मानतात, तर अण्णांचं उत्तर खूप समर्पक असायचं. ते म्हणायचे ते राजे तर आहेतच, प्लस त्यांनी जे बहुजन समाजासाठी किंवा तळागाळातल्या लोकांसाठी जे काम केलेलं आहे त्यांचा मी खूप मोठा चाहता आहे. त्यामुळे मी त्यांना मी आदर्श मानतो. आणि पुढं जाऊन पाहतो आपण ज्यावेळेस पहिलं वसतिगृह चालू केलं तर त्याला छत्रपती शाहू महाराजांचं नाव कर्मवीर अण्णांनी दिलं आणि ते थोडक्यात म्हणायचं तर गुरुदक्षिणाच दिली असं म्हणावं लागेल. कारण त्यांच्या विचारातच ते तयार झाले होते. त्यानंतर आपण जाऊयात त्यांचे पुढचे आदर्श. मला तर वाटते महात्मा फुले असतील किंवा महात्मा गांधी असतील, पुढे आणखीन बरेच जण म्हणजे त्या चळवळीत जोडले गेले. महात्मा फुले ज्यावेळेस महात्मा फुलेंचं निधन झालं त्यावेळेस कर्मवीर अण्णा फक्त 3 वर्षांचे होते. पण महात्मा फुले यांनी सुरू केलेली सत्यशोधक समाज ही संकल्पना भाऊरावांना आवडलेली होती आणि ज्योतिराव फुले गेल्यानंतर काही दिवस त्या सत्यशोधक समाज चळवळीला जराशी काय म्हणतात त्याला थोडं झाकोळी गेली होती. पण राजश्री शाहू महाराज असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, अण्णासाहेब लट्टे असतील, डोंगरे असतील यांनी त्यांना परत मूर्त रूप दिला आणि संजीवनी आणली त्या ह्याच्यात. त्या महात्मा फुलेंना कशामुळे गुरु मानायचे, तर महात्मा फुलेंनी आपल्या सगळ्यांना माहिती की बहुजन समाजासाठी किती कष्ट केलं. स्वतः शिक्षित होऊन बाकीच्या लोकांना शिकवण्याचं खूप मोठं कार्य त्यांनी आणि सावित्रीबाई फुले यांनी केलं. तसेच याच्यातून
त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तर आणि कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्यांच्यात एक साम्य होतं, की दोघंही शिक्षकी पेशातून नंतर त्यांनी शिक्षण संस्था चालू करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांच्या महात्मा फुलेंच्या विचारांचा पगडा कर्मवीरांवर खूप मोठ्या प्रमाणात होता. आणि जास्त सांगायचं झालं तर सत्यशोधक समाजात भाऊरावांनी खूप मोठ्या प्रमाणात कार्य केलं. आपण ते पुढे सत्यशोधक समाज म्हणून ही सेपरेट संकल्पना पाहणारच आहोत. पुढचे त्यांचे गुरु म्हणजे महात्मा गांधी. महात्मा गांधी आणि त्यांचा संबंध खूप उशिरा आला. अभिलाष पुढची स्लाईड. तर महात्मा गांधींचं हे पत्र आहे ज्यावेळेस ते उद्घाटनासाठी आले होते शाहू बोर्डिंगच्या त्यावेळेच आहे. आणि आता थोडं भाऊरावांची त्यावेळेस ब्राह्मणेतर पुढारी म्हणून ओळख होती किंवा बहुजन समाजाचे नेता अशी ओळख झालेली नव्हती आणि ब्राह्मणेतर पुढारी म्हणून त्यांना ओळखलं जायचं. आणि पश्चिम महाराष्ट्र खूप गाजवला होता कर्मवीर भाऊराव पाटील यांनी. आणि ते त्यांचं बोलणं असेल काय असेल हे लोकांना खूप आवडायचं. तर महात्मा फुलेंचं आता बरेच जणांचा प्रश्न असतो की स्वातंत्र्य लढ्यात कर्मवीर भाऊराव पाटील नाव दिसत नाही किंवा जास्त येत नाही. तर भाऊरावांची थोडी तसं म्हणायला गेलं तर चलबिचल व्हायची राजकारण की शिक्षण. कारण जसं महात्मा फुलेंनी टीका केली होती की जे स्वातंत्र्य लढा चालू होता त्याच्यात जे स्वातंत्र्य लढा लढत होती ती जी काही श्रीमंत मंडळी होती त्यांचा अजिबात स्पष्ट असा विचार नव्हता की भारतातील जे आहे ते अस्पृश्यता असेल जातीभेद असेल हे संपवण्याची अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळे त्याचाच पगडा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर पडला होता. आणि त्यांची चलबिचल होत राहायची की राजकारण की शिक्षण. पण त्यानंतर एकदा त्यांनी ठरवलं की आपल्याला जर अस्पृश्यता आणि जातीभेद संपवायचा असेल तर शिक्षण हाच पर्याय आहे. आणि त्या ह्याच्यातून मग त्यांनी पुढे शिक्षण संस्था सुरू केली. महात्मा गांधींबद्दल सांगायचं झालं तर त्यांचे म्हणजे काँग्रेसबद्दल असेल किंवा महात्मा गांधींबद्दल असेल त्यांना राजकीय आस्था नव्हती आधी. पण ज्यावेळेस महात्मा गांधींनी राजकीय काम सोडून ज्यावेळेस सामाजिक काम सुरू केलं म्हणजे अस्पृश्यतेल लोकांसाठी हरिजन हा शब्द आला आणि त्यानंतर कर्मवीर कर्मवीर भाऊराव पाटील यांना महात्मा गांधींचे विचार पटू लागले. मग त्यानंतरचे त्यांनी ज्या दंगली झाल्या किंवा त्यावेळेस ते हिंदू मुस्लिम एकतेसाठी जे काम केलं त्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील खूप प्रभावित झाले. आणि कर्मवीर आणि महात्मा गांधी यांचा पत्रव्यवहार कायम होत असायचा. आणि महात्मा गांधींनी त्यावेळेस हरिजन सेवक म्हणून जे चालू केलं होतं त्याच्या अंतर्गत वसतिगृहांना पैसे मिळायचे. आणि ज्यावेळेस हे छत्रपती शाहू बोर्डिंग ज्यावेळेस चालू केलं त्यावेळेस भाऊरावांची इच्छा होती की महात्मा गांधींना तर हे आवडेल. पण विषय असा होता की जे सातारा जिल्ह्याची जी स्थानिक काँग्रेसची बॉडी होती त्यांना भाऊरावांना वेळ द्यायचं अजिबात आवडत नव्हतं किंवा त्यांना ते अव्हॉइड करायचे, इग्नोर करायचे. पण ज्यावेळेस त्या भाऊरावांना कळलं की महात्मा गांधी तर येणार आहेत आणि ते आपल्या वसतिगृहाच्या उद्घाटनासाठी यायला हवेत. पण ज्यावेळेस त्यांच्या कार्यक्रमातूनच स्थानिक जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाव काढून टाकलं त्यावेळेस भाऊराव स्वतः त्यांच्या वसतिगृहातील मुलांबरोबर डायरेक्ट गांधीजींची त्यांनी गाडी अडवली आणि गांधीजींना त्या वसतिगृहात घेऊन आले. आणि त्यावेळेस ते वसतिगृह पाहिल्यानंतर गांधीजींनी विचारलं कारण त्यावेळेस स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर जे संस्थानं होते राजेशाहीचे ते म्हणजे इंग्रजांची काही प्रमाणात वकिली करायचे म्हणा किंवा त्यांच्या ह्यानी हे करायचे. तर इंग्रजांच्या ह्यामुळे करत असल्यामुळे त्यांना वाटलं की छत्रपती शाहू यांचं पण कोल्हापूर संस्थान होतं तर तो पण असाच किस्सा आहे का. तर त्यावेळेस एक भाऊरावांना विचारण्यात आलं की छत्रपती शाहू महाराजांचं नाव का कारण त्यांनी तुम्हाला पैसे दिलेत का का त्यांच्यामुळं तुम्ही त्यांचं नाव दिलंय. तर भाऊरावांनी एक खूप सुंदर उत्तर दिलं होतं. भाऊराव म्हणले होते महात्मा गांधी म्हणले होते की उनसे क्या पैसा लेके हॉस्टेल चालू किया है. तर भाऊराव काय म्हणतात मैंने उनसे पैसा नहीं लिया लेकिन उनका दिल लेके आया हूँ. म्हणजे राजश्री शाहू महाराजांच्या मनात जो भाव होता समाजासाठी तो घेऊन आलेलो आहे आणि त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी छत्रपती शाहू महाराजांचं नाव दिलेलं आहे. आणि महात्मा गांधींना हा विचार त्यांचा खूप पटला होता. नंतर महात्मा गांधींबरोबर त्यांच्या ज्या सभा झाल्या
महाबळेश्वर असेल, बाकीच्या ठिकाणी असतील, भाऊरावांच्या रयतच्या जे विद्यार्थी असतील त्यांचा आणि महात्मा गांधींचा खूप संबंध आला. हे पत्र पाहतोय आपण, त्याच्यात म्हणजे आता हे ओळखू येत नाही, पण त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे पुस्तकात, की कर्मवीर भाऊराव पाटील का जीवन ही उनका सच्चा कीर्तिमान आहे. म्हणजे त्यांनी जे जीवन जगलंय तेच त्यांचं खरं हे आहे. आणि महात्मा गांधी, प्रबोधनकार ठाकरे आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचा एक खूप सुंदर किस्सा आहे. जयसिंगराव पवार सरांनी त्यांच्या पुस्तकात हा नमूद केलेला आहे. मला इथं सांगावा वाटतो, की प्रबोधनकार ठाकरे आणि कर्मवीर भाऊराव पाटील महात्मा गांधींकडे गेले होते. कशासाठी? तर जे शैक्षणिक संस्थांना जी मदत करत होते महात्मा गांधी, हरिजन सेवकच्या माध्यमातून, त्यातून भाऊरावांच्या शाळेला काय मदत मिळते का हे पाहण्यासाठी गेले होते. तर प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांचा संबंध आपण पुढे बघूयात कसा आलाय. त्याआधी हा किस्सा पूर्ण करतो. थोडं विषयांतर होईल. तर गांधीजींकडे गेल्यानंतर प्रबोधनकार ठाकरे आणि भाऊराव तिथे जाऊन बसल्यानंतर खूप सुंदर अशी जुगलबंदी रंगली होती प्रबोधनकार ठाकरे आणि महात्मा गांधी यांची. ते ह्याच्यासाठी पैसे मागत होते, पण महात्मा गांधींना माहिती असूनही ते शाळेसाठी कसा पैसा हवाय आणि त्या अंतर्गत कसा देता येत नाही, किंवा तुम्ही जे संस्थांकडून अनुदान घेताय ते घेऊ नका, अशा प्रकारची ती जुगलबंदी झाली होती. आणि शेवटी प्रबोधनकार ठाकरेंनी त्यांच्याकडून, महात्मा गांधींकडून मान्य करून घेतलं होतं, की 1 महिन्यातच तुम्ही संस्थांसाठी पैसे द्या, कारण कर्मवीर भाऊराव पाटील तुम्ही जे भारतभर कार्य करतायत त्याचं एकमेव माणूस आहे ते जो तुमच्या आधी त्यांनी हे कार्य केलेलं आहे. आणि महात्मा गांधी पुढे म्हणायचे, की जे साबरमतीत मी जे करून नाही शकलो ते या भाऊरावांनी आपल्या साताऱ्यात करून दाखवलं. असे महात्मा गांधी आणि त्यांचा संबंध आला. बरेच त्यांचे फोटो आहेत. ज्यावेळेस महात्मा गांधी आले होते त्यांच्या प्रार्थना सभेलाही अण्णा अ, असायचे, उपस्थित असायचे. त्यानंतर महात्मा गांधींच्या अनुषंगाने पुढं थोडं हे झालं, भाऊरावांना त्रास झाला. कारण ज्यावेळेस महात्मा गांधींची हत्या केली, त्यावेळेस ज्या दंगली भडकल्या होत्या, त्या दंगली साताऱ्यातल्या ज्या दंगली भडकल्या होत्या, त्याच्यावर असा आरोप करण्यात आला, की कर्मवीर भाऊराव पाटील यांची ब्राह्मणेतर नेता म्हणून ओळख होती. त्यामुळे त्यांच्यावर आरोप केला, की या ज्या दंगली भडकल्या किंवा ब्राह्मण घरांवर जो हल्ला केला, तो कर्मवीर भाऊराव पाटील यांनीच केला, असा आरोप झाला. पण परिस्थिती वेगळी होती. बरेच ब्राह्मण उद्योजक असतील किंवा व्यावसायिक असतील, त्यांनी त्यांचे अनुभव हे केलेले आहेत. कारण त्या काळी भाऊरावांचा सातारा जिल्ह्यात किंवा परिसरात, कोल्हापूर असेल, सांगली असेल, या भागात इतका प्रभाव वाढला होता, की भाऊरावांचा शब्द हा अंतिम असायचा. त्यावेळेस तेथील कलेक्टर असेल, पोलीस दल असेल, यांनी भाऊरावांना स्वतः घेऊन गेल्यामुळं कित्येक तरी दंगली थांबल्या होत्या. आणि हा आरोप झाल्यामुळं त्यावेळेसचे मुंबई सरकारचे, मला वाटतं मुख्यमंत्री असतील, बाळासाहेब खेर वगैरे असतील, मोरारजी देसाई होते. त्यांनी आरोप केला होता आणि थोडी वितुष्टता आल्यामुळं काही दिवस रयत शिक्षण संस्थेचं अनुदान थांबवण्यात आलं होतं. पण भाऊराव त्यांनाही घाबरले नाही किंवा डगमगले नाही म्हणा. त्यांनी अजिबात पत्रव्यवहार केला नाही. पुढं थोडं हे होऊन ते अनुदान पुन्हा चालू झालं. बाळासाहेब खेर असतील, मोरारजी देसाई यांनी चालू केलं. आणि महात्मा गांधींच्या त्या हत्येनंतर जी स्मृती दिन झाला होता, त्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटील यांनी एक भीष्म प्रतिज्ञा केली होती, की महात्मा गांधींच्या नावाने 101 विद्यालय स्थापन करेल म्हणून. आणि भाऊरावांनी ते काहीच दिवसात स्थापन करून दाखवले. आता तुम्ही बघत असाल रयतचे बरेच विद्यालय असतील, महाविद्यालय असतील, ते महात्मा गांधी यांच्या नावाने आहेत. तर महात्मा गांधी आणि यांचा असा संबंध आला. बरेच आणखीन किस्से आहेत, पण वेळेअभावी ते सांगू शकत नाही. त्यानंतर आपण पुढे वळूया. नेक्स्ट अभिलाष. तर मगाशी सांगितल्यासारखंच, की सत्यशोधक समाजाशी कसा आला आणि त्यातून संस्थेचा उदय कसा झाला. तर सातारा जिल्ह्याची सत्यशोधक समाजाची परिषद जी होती, ती काले, तालुका कराड इथं भरलेली होती. आणि तिथं हे ब्राह्मणेतर चळवळीचे जे असतील सगळे नेते तिथं उपस्थित होते. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्ते होते. आणि तिथून म्हणावं लागेल, की ज्यावेळेस भाऊरावांनी सूचना मांडली, की यातून बाहेर निघायचं असेल तर शिक्षण हा महत्वाचा उपाय आहे आणि तो आपण अवलंबायला पाहिजे. आणि
त्यातूनच रयत शिक्षण संस्थेचा जन्म झाला असं म्हणावं लागेल. कारण तिथं भाऊरावांनी घोषणा केली की आपण शिक्षण क्षेत्राकडे वळायला पाहिजे आणि त्यातून रयत शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्याचं पहिलं कार्य म्हणजे शाळा न असता छत्रपती शाहू वसतिगृह म्हणजे मगाशी जे सांगितलं गांधीजींनी ज्याचं उद्घाटन केलं ते साताऱ्यात सुरू झालं आणि छत्रपती शाहू वसतिगृहात सर्व 18 पगड जातीची मुलं होती, दलित समाजाची होती, मराठा होती, सगळी मुलं होती त्यात आणि तिथून खऱ्या अर्थानं संस्थेचा प्रवास सुरू झाला. नेक्स्ट. हा छत्रपती शाहू वसतिगृहातील फोटो आहेत. आपण पाहतोय सर्व मुलं अण्णांच्या शेजारी बसलेले आहेत. कर्मवीर अण्णा आहेत तिथं आणि वसतिगृहातील थोडी माहिती सांगतो की त्यांचं दैनंदिन जीवन वगैरे कसं असायचं. तर पहिल्यांदा एक दलित मुलाला प्रवेश दिला होता. ज्ञानदेवराव घोलप त्यांचं नाव. ते पुढे जाऊन जे महात्मा गांधी त्यांच्याबरोबर त्यांचा संबंध आला होता किंवा त्यांनी जे छत्रपती शाहू बोर्डिंगचं प्रस्तावनेचं भाषण होतं ते ज्ञानदेवराव घोलप यांनीच वाचून दाखवलं होतं. तर तिथं असताना भाऊरावांकडे काय जास्त पैसा नसायचा. आपण पाहिलंच की लक्ष्मीबाई यांनी त्यांचे दागिने मोडून किंवा जो त्यांना मिळत असायचा ग्रामीण भागातून किंवा त्याच्यातून त्यावरच सगळं चालायचं. जास्त करून ज्यांच्याकडे गरीब घरातील जी मुलं असायची त्यांचे पालक काही फीस देऊ शकत नव्हते. तर भाऊरावांनी इथून त्या मुलांना स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद जे आता शिक्षण संस्थेचं ब्रीद वाक्य आहे त्याची मूळ सुरुवात इथं झाली. स्वावलंबी शिक्षण म्हणजेच स्वतःच स्वतः कमवायचं आणि त्याच्यातून फीज पे करायची याची सवय भाऊरावांनी या वसतिगृहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुरुवात केली आणि त्याच्या अंतर्गत बऱ्याच विद्यार्थ्यांनी स्वतः काम करून स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं. तसंच कर्मवीरांनी त्यासाठी शिष्यवृत्त्या चालू केल्या होत्या त्या अंतर्गत आणि या विद्यार्थ्यांची फी त्याच्यातूनच हे जाईल. आता छत्रपती शाहू वसतिगृह आपण पाहतो साताऱ्यात आता पण आहे. रयत शिक्षण संस्थेची जी हेडक्वार्टरची बिल्डिंग आहे त्याच्या मागच हे आताच छत्रपती शाहू बोर्डिंग आहे. तर त्या काळातही मला सांगायला आनंद होतो की त्या काळातही कर्मवीरांनी म्हणजे त्या वसतिगृहातील तब्बल 10 ते 15 जणांना विलायतेत म्हणजे परदेशात शिक्षण करायला पाठवलं होतं. म्हणजे ज्यावेळेस अमेरिका आणि भारत यांच्यात ग्रामीण संदर्भात चर्चाही सुरू झाली नव्हती आणि ग्रामीण विद्यार्थी पुढे शिकवायचं कसं याबद्दल सरकारही त्याबद्दल कोणता कायदा घेऊन येत नव्हतं. त्यावेळेस भाऊरावांनी साताऱ्यातलेला असेल किंवा आपल्या महाराष्ट्रातील तळागाळातील मुलं परदेशात शिक्षणाला पाठवली होती. तर खूपच मोठं कार्य केलं होतं अण्णांनी. नेक्स्ट. अण्णांचा पुढचा प्रवास म्हणजे पुढचा म्हणता येणार नाही. या शिक्षण संस्था चालू असतानाच त्यांनी जो प्रवास होता तर ते आता बऱ्याच जणांना माहिती असेल ओगले काच कारखाना किंवा किर्लोस्कर कंपनी आणि सातारा मधल्या मला तर वाटते बऱ्याच मित्रांना ही कुपर कंपनी माहिती असेल. तर ज्यावेळेस शाळा काढत असताना पैशाची अडचण तर होतीच. तर त्यावेळेस भाऊ सेल्स मॅनेजर म्हणूनही काम करायचे म्हणजे विक्रेते म्हणून काम करायचे. ओगलेंच्या काच कारखान्यातही ते कामाला होते. त्यानंतर ते किर्लोस्करांच्या कारखान्यात गेले होते आणि किर्लोस्करांच्या कारखान्यात गेल्यानंतर आपले जे शेतकरी होते त्यावेळेस पहिल्यांदा लाकडी नांगर वापरायचे. म्हणजे लाकडी फाळ असलेला आणि खाली लोखंडीचा असायचा आणि किर्लोस्करांनी त्यावेळेस औद्योगिक क्रांती झाली होती त्यामुळे पूर्ण लोखंडी असलेला नांगर लॉन्च केला होता आणि पूर्ण महाराष्ट्रात तो फेमस करण्याचं काम कोणी केलं असेल तर कर्मवीर भाऊराव पाटलांनी. प्रबोधनकार ठाकरेंनी एक खूप सुंदर आठवण सांगितलेली आहे. ते कर्मवीर भाऊराव पाटील यांना सूट बूट म्हणजे त्यावेळेस विक्रेते प्रतिनिधी असताना अण्णा म्हणजे सूट बूट टायवाला माणूस म्हणून त्यांची चेष्टा करायची आणि किर्लोस्करचं सगळं म्हणजे किर्लोस्कर कंपनीला पूर्ण महाराष्ट्रात पसरायचं म्हणजे तो नांगर पसरायचं काम अण्णांनीच केलं आणि त्या अनुषंगाने अण्णांचा खूप संबंध रयतेशी येऊ लागला. रयतेची परिस्थिती त्यांना समजायला लागली आणि पुढं किर्लोस्कर कंपनीबद्दल थोडे काय वाद असतील किंवा काय कार्याला वेळ मिळत नसल्यामुळे त्यांनी तिथलचा राजीनामा दिला आणि पैसा कसा उभारायचा म्हणून मग त्यांनी हे जे कुपर म्हणून जे गृहस्थ आहेत त्यांच्याकडं म्हणजे ते त्यांच्या भागीदारीत व्यवसाय सुरू करायचं ठरलं आणि तिथंच प्रबोधनकार ठाकरे
आणि यांची खऱ्या अर्थाने समेट घडून आली किंवा त्यांचा आणि त्यांचा जास्त संबंध तिथं आला. कारण त्यावेळेस प्रबोधनकार ठाकरे पण तिथं होते. आणि कुपर कंपनी स्थापन करायच्या वेळेस भाऊराव म्हणजे सहभागीदार होते. तर त्यांच्यात एक डील झाली होती किंवा एक वचननामा झाला होता, की या कंपनीतून जो फायदा होईल त्याच्यातून जे रयत शिक्षण संस्था असेल किंवा तळागाळातील विद्यार्थी असतील त्यांना यातून पैसा मिळेल आणि आपल्याला शिक्षण संस्था चालू करता येईल. आणि भाऊरावांचा आणखीन एक विचार होता किर्लोस्कर कंपनीच्या बाबतीत आणि ओगले कंपनी बाबतीतही तेच झालं होतं. बाकीच्या देशांमध्ये माझ्या वाचनात तरी नाही ती संकल्पना आली नव्हती. त्यावेळेसच म्हणजे अण्णांच्या तरी डोक्यात संकल्पना होती, की जे अल्पवयीन असतील किंवा जे तरुण वयातील मुलं असतील, हे कंपनीत काम केल्यानंतर किंवा कंपनी सुरू व्हायच्या आधी त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. कारण त्यावेळेस अशिक्षित कामगार वर्ग खूप होता आणि त्यांच्यात संकल्पना होती, की कंपनीच्या मार्फत त्यांना शिक्षण द्यायचं आणि कामही पुरवायचं. ही संकल्पना किर्लोस्करला पण मांडली होती. त्यांनी पण ती तिथं नाकारण्यात आली. त्यामुळे ते कुपरकडे आले आणि इकडं कुपर हे जे त्यांच्या दोघांच्या भागीदारीत जी कंपनी होणार होती, त्यावेळेस वचननामा झाला होता, की जे कामगार असतील त्यांच्यासाठी आपण शिक्षण देऊ, उरलेल्या वेळेत शिक्षणाचा करार करू आणि प्रबोधनकार ठाकरे पण त्यांच्याबरोबर होते. आणि कुपर हे तसं श्रीमंत आणि धनाढ्य व्यक्तिमत्व होतं आणि त्यांना पण प्रबोधनकार ठाकरेंना त्यावेळेस ते जे वृत्तपत्र असेल किंवा जे लिहित असेल त्याच्यासाठी छापखाना चालू करायचा होता. तर प्रबोधनकार ठाकरेंना वाटलं होतं, की या पैशातून आपण छापखाना वगैरे सुरू करू शकेल. पण जशी-जशी कंपनी वाढत गेली, कंपनीला चांगला फायदा होत गेला. पण अचानक काय झालं, की जसं कुपर ही कंपनी लोखंडाचे नांगरच तयार करायची. पण किर्लोस्करने ज्यावेळेस कुपर कंपनीचे नांगर ज्यावेळेस यायला सुरुवात झाली, त्यावेळेस किर्लोस्करने स्वतःच्या किमती निम्म्याने कमी केल्या आणि कुपर कारखाना त्यामुळे जराशी डबघाईला जायला लागला. आणि ह्याच्यातच कुपर यांनी दिलेले वचनं काय पाळले नाहीत. त्यातून कामगार वर्ग शिक्षित होत नव्हता आणि जी शिक्षण संस्थेला मदत पाहिजे होती, ती होत नव्हती. आणि हे लक्षात आल्यानंतर भाऊराव आणि प्रबोधनकार बरोबरच होते. त्यावेळेचा किस्सा पण खूप सुंदर आहे. कर्मवीर आणि प्रबोधनकार बसलेले होते आणि हे कुपर गाडीतून उतरत होते. त्यावेळेस भाऊराव तिथून अ, गन घेऊन म्हणजे कुपर यांना त्यांची वचनपूर्ती न केल्यामुळे मारायला निघाले होते. तर प्रबोधनकार ठाकरेंनी त्यावेळेस त्यांना समजावून ते प्रकरण मिटवलं आणि प्रबोधनकार ठाकरेंना ते कर्मवीरांना खूप मानायचे. ते समवयीन असले तरी प्रबोधनकार ठाकरेंना ते गुरु मानायचे. आणि त्यांनी पुढे एका भाषणातही हे नमूद केलेलं आहे अण्णांनी, की प्रबोधनकार ठाकरे जर त्या दिवशी नसते, तर रयत शिक्षण संस्था नसते आणि मी अटकेत असतो. त्यामुळे त्यांना या रयत शिक्षण संस्थेचं खूप महत्वाचं योगदान प्रबोधनकार ठाकरे यांनाही देतात. पुढे त्यांचा बराच संबंध आला आणि जयसिंगराव पवार सरांच्या पुस्तकात खूप सुंदर अशा रीतीने ते नमूद केलेलं आहे. ज्यावेळेस मग हे कुपर कंपनी नंतर ज्यावेळेस डबघाईला गेली, त्यावेळेचा हा किस्सा होता. नेक्स्ट अभिलाष. अ, हा किर्लोस्कर कंपनीचे ज्यावेळेस विक्रेते प्रतिनिधी होते, त्यावेळेसचा भाऊरावांचा हा फोटो आहे. किर्लोस्कर कारखान्याचे संस्थापक आहेत लक्ष्मणराव किर्लोस्कर आणि बाकीची मंडळी आहेत आणि तो लोखंडी नांगर त्याचा हा फोटो म्हणजे जो दुर्मिळ फोटो आहे, तो एका पुस्तकात मिळाला होता. नेक्स्ट अभिलाष. आता विक्रेती प्रतिनिधी किंवा कुपर कारखाना असेल त्याच्या अंतर्गतच भाऊरावांचे महाराष्ट्रभर दौरे व्हायचे. विदर्भ असेल, मराठवाडा असेल. त्यामुळे त्यांचा जे तळागाळातील लोक आहेत त्यांच्याशी प्रत्यक्ष संबंध यायला सुरुवात झाला होता. आणि तळागाळातील लोकांशी प्रत्यक्ष संबंध आल्यामुळे त्यांचे काय समस्या आहेत, मग काय चालू आहे, जातीभेद असेल, अस्पृश्यता असेल, अज्ञान असेल, निरक्षरता असेल, अंधश्रद्धा असेल, या सर्व गोष्टी भाऊरावांच्या डोळ्यापुढे येत होत्या आणि त्याबद्दल काहीतरी करण्यासाठी भाऊरावांनी म्हणजे शिक्षण संस्थे तर स्थापन केलीच होती, पण त्यासाठी जो निधी मिळवायचा असेल, तो निधी कसा मिळवत असतील तर त्यावेळेस आपल्या मंडळींना तमाशाचं आत्ताही वेड आहे आणि तमाशा ग्रामीण भागात आत्ताही होतो. तर भाऊराव ते वगन नाट्य असेल त्याच्या माध्यमातून थोडं प्रबोधन करायचे लोकांचं
आणि भाऊरावांची ती शैली लोकांना आवडायची आणि त्या माध्यमातून ते जेवढी होईल तेवढी देणगी गोळा करायचे. कीर्तन असतील, आता पुढं गाडगे महाराजांचा संबंध येणारच आहे. तर कीर्तनातूनही गाडगे महाराज स्वतः अ, अ, हे करायचे की आवाहन करायचे की हा भाऊराव तुमच्या मुलांसाठी शाळा बनवतोय. पैसे कर्मकांड न करता पैसे द्यायचे असतील तर यांना द्या. अशा रीतीने गाडगे महाराजही सांगायचे किंवा लग्न सोहळे असतील, त्या लग्न सोहळ्यातूनही हुंडा न देता ती निधी शिक्षण संस्थेला द्या किंवा त्याच्यातून आपले बहुजन समाजातील मुलं शिकतील, असे आव्हान भाऊराव करायचे. आणि त्यामुळे काय झालं, मग पहिल्यांदा भाऊरावांची ही कीर्ती अ, जे तळागाळातील लोक असतील त्यांची जी मुलं शिकायला लागल्यामुळं त्यांच्यात भाऊराव म्हणजे लोकप्रिय होऊ लागले आणि भाऊराव म्हणजे आपला माणूस असं सगळे लोक मानायला लागले. आणि याच वेळेस त्यांना बाकीच्या अडचणींचाही खूप सामना करावा लागत होता. पैशाचा असेल, बाकी पोडरलेल्या जाती असतील, ब्राह्मण समाज असेल, यांच्याकडूनही खूप टीका-टिप्पणी सहन करावं लागली किंवा आणि भाऊरावांनी त्या प्रकारे उत्तरही त्यावेळेस दिलेलं होतं. या माध्यमातून बहुजन समाजाच्यासाठी त्यांनी निधी गोळा करायला सुरुवात केली आणि लोकांनी खूप सुंदर असा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कर्मवीरांचे जे विद्यार्थी होते, त्यांनी स्वतः म्हणजे जे नोकरीला लागले, त्यांनी स्वतः भाऊरावांसाठी लाख-लाख रुपये थैली गोळा केल्याचे संदर्भ आहेत. नेक्स्ट. अ, प्रबोधनकार ठाकरे. आपण बघितलंच त्यांच्या आता किस्सा आपण नमूद केला होता. तर प्रबोधनकार ठाकरेंना ते त्या वयाचे असले तरी ते स्वतः त्यांना गुरु मानायचे. कारण त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं होतं असं भाऊरावांचं म्हणणं होतं. आणि आपण सांगितलंच तो कुपरचा किस्सा. त्यामुळे कर्मवीर त्यांना खूपच मानायचे. नेक्स्ट. अ, हे आहेत आपले महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून अस्पृश्यतेशी अस्पृश्यता निर्मूलनासाठी या मराठा माणसाने खूप काम केलं होतं आणि भाऊराव आणि त्यांची बरीच चर्चा व्हायची दोघांचं आणि भाऊराव त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचे. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे असतील हेही घ्यायचे. त्यांचा मुलगा असेल त्यांनी हे कार्य पुढे चालू ठेवलं आणि या खऱ्या अर्थाने 2 कर्मवीर म्हणावं लागतील. त्यांनी या समाजांसाठी खूप काम केलं आणि त्या लोकांना वरती आणलं. नेक्स्ट. आताच पाहिलं गाडगे महाराज. गाडगे महाराजांचा एक खूप सुंदर हे आहे. गाडगे महाराज कालेच आपण बघतोय कीर्तन करत असायचे. त्यांचे खूप सुंदर वाक्य पण आहेत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी आणि त्यांच्या गाडगे महाराज कीर्तनातून प्रबोधन करायचे, कर्मकांड करू नका, देवाच्या पायी जास्त पैसा घालू नका, त्याऐवजी अण्णांना कर्मवीर बहुजनांसाठी काम करतोय त्याला पैसे द्या, त्याच्यातून तुमची मुलं शिकतील. आणि अ, गाडगे महाराजांमुळं एक मला वाटतंय सांगली भागातील एक माणूस असेल, मोठा मुकादम होता. मुंबईत तो कामं घ्यायचा आणि तो जास्त पैसा आला असल्यामुळं व्यसनाधीन झाला होता. पण गाडगे महाराजांमुळं त्यावेळेस त्यांचं प्रवचन आणि कीर्तन ऐकलं आणि त्यांनी जे प्रहार केले होते कीर्तनातून या व्यसनतेवर किंवा अंधश्रद्धेवर, अज्ञानावर, त्याच्यातून त्याचं ते व्यसन सुटलं. आणि त्याच्याकडे तो जो पैसा असायचा त्या अनुषंगाने त्याने गाडगे महाराजांना सांगितलं, की मला मंदिर बांधायचंय. त्याच्यासाठी मी देणगी द्यायला तयार आहे. त्यावेळेस गाडगे महाराजांनी सर्वप्रथम नाव घेतलं ते कर्मवीर अण्णांचं आणि मला वाटतं काहीतरी बंडू गोपाळ असं काहीतरी त्यांचं नाव होतं. तर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा त्यांनी रेफरन्स दिला आणि कर्मवीर भाऊराव पाटलांना त्यांच्याकडूनही खूप निधी मिळाली. पुढे बघूत आपण की पंढरपूरला एकदा कालेचं कीर्तन होतं त्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटील आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्कार केला होता गाडगे महाराजांनी. तर यांचे खूप तसं बघायला गेलं तर मार्गदर्शन होतं आणि एकमेकांना खूप समजून घ्यायची दोन्ही मंडळी आणि अ, त्याच्यातूनच त्यांनी निधी गोळा केला. नेक्स्ट. हा तो फोटो मी म्हणला होता ज्यावेळेस पंढरपुरात कीर्तन होतं आणि मला तर वाटतं की विठ्ठलाच्या वारीच्या वेळीस असणारे आषाढी किंवा कार्तिकी वारीचा प्रसंग असेल. ज्यावेळेस ते पंढरपुरात कीर्तन होतं त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील तिथं आलते. काहीतरी शैक्षणिकही काम होतं आणि काहीतरी परिषदही भरली होती. असे सगळे कामं जुळून आली त्यावेळेस त्यांचा हा सत्कार केला होता.
आपण पाहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील. आणखीन एक आठवून सांगतो, की ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकून आले होते, मला तर वाटतंय त्यांची काहीतरी डिग्री आता लक्षात येत नाहीये ती कोणती डिग्री म्हणजे जे ॲडव्होकेट तर होतेच, पण ती एक डिग्री होती. पण त्याच्या आधी एक मुलगा कर्मवीरांच्या अंडर तयार झालेला, जो परदेशात शिकून आंबेडकरांनी जी डिग्री मिळवली, ती डिग्री मिळवली होती. आणि डॉक्टरांना म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना हे कळल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला होता आणि कर्मवीरांची आणि त्यांची पण भेट झाली होती आणि त्यावर चर्चा झाली होती. नेक्स्ट कर्मवीर भाऊराव पाटील आणि क्रांतिसिंह नाना पाटील हे एकाच जिल्ह्यातील यांचा विषय मांडला होता. तर भाऊ किंवा ठारणी त्याचं पुढचं पाऊल म्हणजे जे अनाथ मुलं होती त्यांनाही कर्मवीर अण्णा असतील, क्रांतिसिंह अण्णा नाना पाटील असतील यांनी शिक्षणाच्या दृष्टीने मार्गदर्शन केलं होतं आणि भाऊरावांच्या शाळेत म्हणजे जे त्यांना व्यवस्थित शिक्षण न मिळाल्यामुळं जी मुलं अल्पवयातच गुन्हेगार होतात, असे मुलांना लियाबल म्हणून रयत शिक्षण कसे होते असं ते इंग्रज सरकारचं म्हणणं होतं. क्रांतिसिंह पाटील आणि भाऊरावांचा संबंध कसा आला तर जिल्हा काँग्रेस समिती असेल किंवा तिथलचे जे राजकारण असेल, आपण म्हणलोच आहे की राजकारणात ते भाऊराव कधीतरी इंटरेस्ट दाखवायचे किंवा सक्रिय होते. त्या माध्यमातून क्रांतिसिंह नाना पाटील आणि अण्णांचं हे आलं आणि त्यानंतर नेक्स्ट ज्यावेळेस क्रांतिसिंह नाना पाटील आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचा सुवर्ण थैली देऊन सत्कारही तिथलच्या संस्थेने केला होता आणि क्रांतिसिंह नाना पाटील आणि कर्मवीर यांच्यामुळेच म्हणा की सातारा जिल्ह्यात बऱ्याच शाळा निघल्या आणि सुशिक्षित वर्ग तयार होण्यास चालना मिळाली. नेक्स्ट हा फोटो आता बऱ्याच जणांना माहिती असेल. कर्मवीर अण्णा बसलेले दिसतात आपल्याला त्यात. त्यानंतर त्यांच्या शेजारी डॉक्टर आंबेडकर आहेत आणि जे महात्मा फुलेंच्या भूमिकेत आहेत ते बालाजी पेंढारकर आहेत आणि आचार्य आत्रे आहेत उभे राहिलेले. तर महात्मा फुले यांच्या जीवनावर ज्यावेळेस चित्रपट घोषित केला होता आणि त्याचं पहिलं शूटिंग चालू व्हायचं, त्यावेळेचा हा चित्रपट आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांचा. यात आपल्याला हा पिक्चर काही त्यावेळेची सरकार असेल काय असेल तो पूर्णत्वास गेला नाही. अण्णांचा त्या पिक्चर मधला एक छोटा सीन होता. तो माग जागर तसावर आमचे मार्गदर्शक मित्र रवी पवार यांनी पण टाकला होता. तो खूप सीन म्हणजे पुढं चित्रपट तो प्रदर्शित नाही झाला आणि आताही झाला नाही, ही शोकांतिकाच म्हणावं लागेल. नेक्स्ट आता रयत शिक्षण संस्थेचं आपण म्हणजे रयत शिक्षण संस्था कशी उभा राहिली, त्याला बाकीच्या लोकांनी मदत कशी केली, सरकारकडून अनुदान कसं मिळालं, इमारती कशा उभा राहिल्या याविषयी पाहणार आहोत. जे देणगीदार आहेत त्याविषयी आपण सर्वात प्रथम पाहूयात. नेक्स्ट आता बडोदा नरेश श्रीमंत महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या संस्थांच्या बडोदा संस्थांच्या मार्फत रयत शिक्षण संस्थेला खूप मोठी मदत झाली होती आणि ज्यावेळेस सयाजीराव गायकवाड बऱ्याच ठिकाणी अण्णांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते. शाळेसाठीही त्यांनी खूप मदत केली होती. ज्यावेळेस एकदम बाल्यावस्थात रयत शिक्षण संस्था होती, त्यावेळेस मदत केली होती. त्यामुळे जे सातारचं आता जे हायस्कूल असेल, माध्यमिक शाळा, सयाजीराव विद्यालय, ते यांच्या नावामुळेच ते हे केलेलं आहे. त्यांनी भरपूर मदत केली होती आणि त्यानंतर त्यांच्या मुलाच्या हस्ते त्या शाळेचं उद्घाटन केलं होतं आणि स्वतः बडोदा संस्थानमार्फत बरेच जण परदेशात शिकायलाही जात होते आणि त्यामार्फत त्यांना शिष्यवृत्ती मिळत होती. तर हे शिक्षण संस्थेवर खूप प्रेम होतं असं म्हणावं लागेल सयाजीराव गायकवाड यांचं आणि ते एक मोठे थोर राष्ट्रपुरुषच होते. नेक्स्ट
आपण पाहतोय हे पुढचे देणगीदार म्हणजे कोण आहेत? श्रीमंत छत्रपती शहाजी महाराज. डाव्या साईडला बघतोय आपण कोपऱ्यामध्ये कोल्हापूरचे हे राजे म्हणजे शाहू महाराजांनंतर जे नंतर गादीवर आले त्यांनी शाहू महाराजांनी जो शब्द दिला होता, तो शब्द त्यांनी पाळला आणि बरीचशी कोल्हापूर जवळची जमीन मला तर वाटते काहीतरी 150 का 200 एकर जमीन होती. ती सर्व संस्थेच्या नावे करून दिली. त्यानंतर कोल्हापूरच्या अ, जे छत्रपती आहेत त्यांच्या खालीच आपण पाहतोय की फलटणचे राजे श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी संस्थेसाठी खूप मदत केली होती. फलटणची तेथील बरीच जमीन त्यांनी संस्थेसाठी दान दिली. आता आपण उजव्या साईडला बघतोय संस्थेचे सर्वात मोठे आणि थोर देणगीदार म्हणजे ग्वाल्हेरचे महाराज श्रीमंत जेवाजीराव शिंदे. तर जेवाजीराव शिंदे यांचा संबंध कसा आला तर ज्यावेळेस संस्थेची मदत मागण्यासाठी ज्यावेळेस ते त्यांच्याकडे गेले, त्यावेळेस जेवाजीरावांनी एक प्रश्न केला अण्णांना, की आपल्या ग्वाल्हेर संस्थानच्या अंतर्गत पण बरेच विद्यार्थी परदेशात शिकायला जातात. पण ते माघारी आल्यावर संस्थांमध्ये काय नोकरी करत नाहीत. मग तुमचे संस्थेचे विद्यार्थी असं केल्यावर काय करणार? त्यावेळेस अण्णांनी एक उत्तर दिलं होतं, की मी संस्थेच्या ज्यावेळेस विद्यार्थी शिकायला घेतो, त्यावेळेस संस्थेची त्याला निगडीत ठेवत नाही. म्हणजे त्यानंतर त्यांनी काय करावं हा त्याचा मार्ग मोकळा असतो आणि जर इच्छा असेल तर तो संस्थेसाठी नक्कीच कार्य करेल. आणि शिवाजीरावांना या उत्तरामुळं खूप असं हे झालं होतं, फील झालं होतं, की अण्णा किती सुंदर कार्य करतायत. आणि त्यांनी म्हणजे आता बऱ्याच जणांना माहिती असेल, की अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात किंवा श्रीगोंद्याला असेल श्रीगोंदा तालुक्यात ठिकाणी ग्वाल्हेर संस्थानचे शिंदे घराण्यांचे बरेच वाडे, इमारती असतील, अ, शेत जमीन असेल, ही पडीक होती. तर अ, अण्णांनी ती मागणी मांडल्यानंतर त्यानंतर लगेच आपले शिवाजीराव शिंदे असतील त्यांनी ही जमीन संस्थेसाठी दान दिली होती. आणि त्यावेळेस कुळ कायदा असल्यामुळे ते कलेक्टरच्या मार्फत तो व्यवहार झाला होता आणि त्याचा पुढचा टप्पा म्हणजे जामगावचा जो राजवाडा असेल किंवा किल्ला असेल, तिथं त्या किल्ल्यामध्ये तो किल्ला पण बंद पडलेला होता आणि पडायच्या अवस्थेत झाला नव्हता, पण तिथं काही वावर नव्हता आणि ती जागा ही अण्णांनी त्यांना मागितली होती आणि जेवाजीराव शिंदे यांनी कोणताही संकोच न बाळगता ते जमीन दिली होती. अ, माझ्या कॅल्क्युलेशननुसार त्यावेळेची ती तेथील जामगावची जवळ-जवळ सगळा व्यवहार काहीतरी जी जमीन संस्थेला मिळाली होती, त्यानुसार आणि नंतर मिळाली म्हणजे जेवाजीराव शिंदेंनी सगळे मिळून काहीतरी 1000 ते 1500 एकर संस्थेसाठी जमीन दिली होती. आणि त्यामार्फत म्हणजे या दानशूर व्यक्तींमुळेच रयत शिक्षण संस्थेचा पसारा खूप वाढला आणि अण्णांनी त्या लोकांना कन्व्हिन्स केलं, की बहुजन समाजाचं शिक्षण किती महत्वाचं आहे. तुम्ही मला मदत करा आणि हेच मुलं उद्या पुढं जाऊन अ, आपला समाज पुढे नेतील किंवा देश उभारणीच्या कार्य करतील. नेक्स्ट. आणखीन एक सांगायचं राहिलं जे महाराजा यशवंतराव होळकर यांनी वापगाव येथील त्यांची जे वाड्याच्या लगतची जी जमीन होती, ती सर्व शिक्षण संस्थेला दिलेली आहे आणि ते त्यांच्या अंतर्गत जेवढे येत होते, ज्याचा काही उपयोग नसायचा किंवा ज्याचा माल असूनही त्याची जनतेला उपयोग व्हावा, असे बरेच देणगीदार होते. आता आपण हा फोटो पाहतोय तो भाऊराव ज्यावेळेस आजारी होते त्यावेळेसचा फोटो आहे आणि ससून रुग्णालयामध्ये त्यांना ऍडमिट केलं होतं. तर हे अहमदनगर म्हणजे आमच्या जिल्ह्याचे जे लोक आहेत त्यांनी हे भाऊरावांसाठी 1 लाख रुपयांचा निधी हा गोळा केला होता आणि संस्थेच्या कार्यासाठी त्यांनी हा दिला होता. नेक्स्ट. आता आपण फोटोच्या माध्यमातून पुढचा त्यांचा प्रवास पाहूयात. अभिलाष, नेक्स्ट. यशवंतराव चव्हाण यांचं योगदान म्हणजे म्हणायचं झालं तर ज्यावेळेस अण्णा आजारी पडले होते त्यावेळेस अण्णांनंतर किंवा अण्णांना मार्गदर्शन किंवा आजारी पडल्यानंतर मर्यादा आल्या होत्या तर मार्गदर्शक कोण म्हणून आजीव सदस्य असतील, चिटणीस असतील यांची बैठक झाली आणि यशवंतराव चव्हाण यांचं नाव पुढे आलं आणि ते संस्थेचे 6वे अध्यक्ष म्हणून
रुजू झाल्यानंतर रयत शिक्षण संस्थेमध्ये आणि त्यांनी सरकारी अनुदान असेल आणि योगायोगाने ते लगेच पुढच्या वर्षीच संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. त्याच्या अंतर्गत रयत शिक्षण संस्थेच्या शाळांना अनुदान वगैरे या माध्यमातून सुरू झालं आणि बरेच त्यांच्या नावावरूनच महाविद्यालय जे असेल आपलं सातारचं किंवा ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट असेल ते त्यांच्या नावावरूनच ठेवलेलं आहे. त्यांचंही खूप योगदान होतं रयत शिक्षण संस्थेमध्ये. नेक्स्ट. अभिलाष. हे रशियन नेते ज्यावेळेस भारत भेटीला आले होते त्यावेळेस कर्मवीरांचा जे प्रवास आहे शिक्षण क्षेत्रातला तो ऐकून म्हणजे ज्यावेळेस ते रिटर्न निघले होते रशियाला जायला हे कॉम्रेड निकिता क्रुशेव आणि मार्शल बुलांगिन यांच्या सोबत म्हणजे हे माघारी निघले होते आणि विमान निघणार होतं त्यावेळेस भाऊरावांना स्वतः बोलून घेतलं होतं की त्यांचं जे कार्य चाललं होतं शिक्षण प्रसार प्रसार करण्याचं ते कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना स्वतः बोलून घेतलं होतं आणि भाऊराव आपल्याला दिसते तिथं मध्ये उभे असलेले. नेक्स्ट. आता ज्यावेळेस मला वाटतं छत्रपती राजाराम हायस्कूलचा काहीतरी महोत्सव होता की काय होता त्यावेळेस ज्यांच्या नावाने 5 सप्टेंबर दिन साजरा केला जातो सर्वपल्ली राधाकृष्णन हे ते कार्यक्रमाला उपस्थित होते आणि तिथं सर्व श्रीमंत लोक असतील किंवा हायफाय लोक असतील ते होते. तिथं आपले कर्मवीर अण्णा होते. कर्मवीर अण्णांचे म्हणजे तुम्ही आता बघितलंच असेल म्हणजे साधे राहणीमान आणि उच्च विचारसरणी आणि भाऊराव आपले धोतर आणि एक सदरा असायचा आणि एक काटे असायच्या हातात हे सगळ्यांना माहितीच आहे आणि ते कुठं बाहेर जाताना एकदम साधे राहणीमान असायचं. आता त्यांना इतके देणगे मिळत असतानाही स्वतः त्यांनी स्वतःसाठी कधी खर्च केला नाही किंवा कुटुंबासाठी कधी खर्च केला नाही त्यामुळेच रयतची एवढी मोठी संस्था उभा राहिली. तर ज्यावेळेस परिचय चालू होता त्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटील उठले आणि त्यांनी त्यांचा परिचय करून देताना हे वाक्य सांगितले होते. मी तुम्हाला ते वाचून दाखवतो. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणले होते, आय एम Bhaurav Patil of Satara. Sir, I find myself as an odd fish in this assembly. All the ladies and gentlemen are distinguished persons, but I alone am an distinguished person here. It was my pride privilege to be student of this gracious seat of learning some 50 years old ago. But may I say, sir, I never passed in any class, any subject in any year, but no class teacher of mine had the courage, mental, moral, and spiritual to detain me in the same class for more than 2 or 3 years at time. Sir, I never could manage to pass matriculation exam of the Bombay University, but I am happy to state that today I am in the charge of a vast educational enterprises, the Rayat Shikshan Sanstha Satara, the People's Education Society, which caters to the educational needs of 50,000 students drawn from educationally backward and economically handicapped strata of the society throughout the length and breadth of Maharashtra. भाऊरावांचं इंग्रजीपर्यंतचं शिक्षण आपण पाहिलं की अपुरं राहिलं होतं आणि ऍव्हरेज स्टुडंट असल्यामुळे ते अनुत्तीर्ण झाले होते. नंतरचा बदल पहा, त्यांचा निर्धार पहा. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या पुढे ताडकन उभं राहून त्यांनी हे स्टेटमेंट केलं होतं. राधाकृष्णन असतील त्यांनी जागेवर उभा राहून टाळ्यांचा कडकडाट केला होता आणि त्यानंतर त्यांनी काय उत्तर दिले ते आपण पाहूया. पुढची स्लाइड अभिलाष. हा, हे खणखणीत बोल ऐकताच राधाकृष्णन चटकन उभे राहिले आणि काय म्हणाले, इट वॉज providential dispensation Bhaurav that you did not manage to pass matriculation exam of the Bombay University. Had you passed the matriculation exam, you would have been landed as on the insignificant clerk in Satara DLP. But today you are, in your immutable words, Bhaurav, the spiritual father of 50,000 students drawn from economically handicapped and educationally backward strata of the society throughout the length and breadth of the Maharashtra. Yours is a godly race and I wish you all the best your momentous enterprises. May God bless you, भाऊराव. म्हणजे खूप गौरवशाली उद्गार काढले होते की तुम्ही मॅट्रिक्युलेशन जरी त्या काळात झाले असते तरी कुठेतरी तुम्ही एक कारखान्याचे
नोकरी करत असते, पण त्यावेळेस तुमची हे झालं नाही, त्यामुळे तुम्ही आज 50,000 विद्यार्थ्यांचे तुम्ही पिता आहात, असं गौरवोद्गार डॉक्टर राधाकृष्णन यांनी काढलं होतं. नेक्स्ट अभिलाष. भाऊराव पाटलांना काय काय बहुमान मिळाले किंवा काय मिळाले याविषयी आपण पाहणार आहोत. त्यांना पद्मभूषण हा अवॉर्ड दिला होता. खरं पाहायला गेलं तर त्यावेळेस त्यांचं कार्य इतकं होतं की सर्व त्यांचे जे जवळचे कार्यकर्ते असतील किंवा ज्या त्यावेळेचे ज्या मोठ्या व्यक्ती असतील त्यांचंही म्हणणं होतं की भाऊराव हे भारतरत्न अवॉर्डसाठी पात्र होते. आणि त्यांचे जे नातू आहेत, नातू नाही, त्यांचा जो मुलगा आहे अजित पाटील आहेत, त्यांनी त्यांच्या पुस्तकात नमूद केलेलं आहे. त्यावेळेस ज्यावेळेस हे अवॉर्ड मिळाला होता त्यावेळेस ते शाळेत होते आणि अजित पाटील यांच्या मुलाला किंवा त्यांना बाकीचे म्हणत होते की भाऊरावांना भारतरत्न मिळायला पाहिजे. भाऊरावांनी तो पद्मभूषण माघारी द्यावा आणि भारतरत्नाची मागणी करावी. त्यावेळेस भाऊरावांनी खूप सुंदर उत्तर दिलं होतं आणि त्याबद्दल मी एक पोस्टही केली होती. तर भाऊराव म्हणले होते, पद्मभूषण किंवा भारतरत्नपेक्षा लोकांनी मला जी कर्मवीर पदवी दिलेली आहे, तर ही कर्मवीर पदवीच मला खूप महत्वाची वाटते. आणि कर्मवीर पदवी खरं बघायला गेलं तर उल्लेख कुणी केला असेल तर प्रबोधनकार ठाकरे यांनी पहिल्यांदा उल्लेख केला होता. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने भाऊराव पाटील हे कर्मवीरच पुढे झाले. आणि त्यानंतर ज्यावेळेस शेवटचे दिवस होते, भाऊरावांना रक्तदाब असेल, हृदयविकार असेल, जडल्यानंतर ज्यावेळेस ससून रुग्णालयात ऍडमिट केलं होतं, त्यावेळेसच त्यांना पुणे युनिव्हर्सिटीने डिलीट म्हणजे डॉक्टरेट ऑफ लिटरेचर ही पदवी प्रदान केली होती. त्याचा पुढं फोटो आपण पाहू. नेक्स्ट. हे पुणे विद्यापीठाने ज्यावेळेस त्यांना आजारी असल्यामुळं स्वतः सगळे विद्यापीठाचे कुलगुरू वगैरे जाऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये ही डिलीट पदवी प्रदान केली होती 5 एप्रिल 1959 ला. नेक्स्ट. आता आपण शेवटाकडे आलोय. बरेच भाऊरावांबद्दल बोलायचं म्हणलं तर खूप वेळ लागेल. मी जरा आवर्त घेतलं, काही माझ्याकडून पायदीच वेळ असल्यामुळं काही प्रकरणं सुटले असतील, पण भाऊरावांची महतीच एवढी आहे की इतके त्यांचे सुंदर सुंदर भाषण आहेत, ते आहेत. आपण पुन्हा एकदा त्याच्यावर वेळ जर मिळाला तर नक्कीच बोलू. तर ज्यावेळेस अचानक म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील ज्यावेळेस त्यांचा कर्मवीर भाऊराव पाटील ससूनमध्ये ऍडमिट असताना रक्तदाब असेल, हृदयविकार याच्यामुळे त्रस्त झाले होते. पण तरी भाऊरावांनी त्यांचं कार्य चालूच ठेवलं होतं. ते डॉक्टरांची नजर चुकून म्हणा, कुठं म्हणा, हे करायचे की संस्थेसाठी पैसा गोळा करण्यासाठी, निधी गोळा करण्यासाठी जायचेच. आणि त्याची परिणती अशी झाली की भाऊराव खूप आजारी पडले आणि या महान आत्मेची ज्योत 9 मे 1959 ला विझली. पण ज्या दिवशी भाऊराव आपल्या सगळ्यांना सोडून गेले त्या दिवशी भाऊराव एकदम खुश होते, असं त्यांचे जवळचे जे CSI एक होते त्यांनी सांगितलं होतं. भाऊराव नेहमीप्रमाणे चहा वगैरे घेतला आणि एकदम प्रसन्न वातावरण होते आणि त्याच्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. आणि त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांची अंत्ययात्रा सातारामधून निघली होती. त्यावेळेस पेपरमध्ये त्यावेळेस जे पेपर प्रदर्शित व्हायचे त्याची फ्रंट पेज जी बातमी होती सगळे यांनीच भरून गेली होती. म्हणजे राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून सगळे लोक तिथं आलेले होते. आणि दुसऱ्या दिवशी 10 मे त्यांची अंत्ययात्रा निघली. त्याचा हा शेवटचा फोटो आहे. आणि भाऊरावांनी खऱ्या अर्थाने बहुजन समाजाला साक्षर करून किंवा त्याची सुरुवात करून आपल्या सर्वांमधून ते निघून गेले. पण आठवणी रूपाने ते कायमच आपल्या सोबत आहेत आणि त्यांची प्रेरणा आज माझ्या सारख्याला त्यांचा प्रवास मांडायला अजूनही प्रेरणा देत आहे. नेक्स्ट. तर बऱ्याच जणांना वाटत असेल की हे सर्व माहिती आपल्याला वाचायची असेल तर कोणती पुस्तकं किंवा काय असतील, तर त्याच्यातून मी सांगू शकेल हे अजित पाटलांचं माणसातील देव असेल, म्हणजे कौटुंबिक भाऊराव कसे होते याविषयी माहिती देतं. त्यानंतर बाग पवार सरांचं जे पुस्तक असेल ग्रामीण शिक्षण चळवळीचे जनक कर्मवीर भाऊराव पाटील समग्र चरित्र ग्रंथ. त्यानंतर डॉक्टर A.V. मॅथ्यू हे आपले छत्रपती जे कॉलेज आहे सातारमधलं त्याचे प्राचार्य म्हणून भाऊरावांनी त्यांना बोलवलं होतं. आणि भाऊराव हयात असताना त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचं चरित्र लिहिलेले हे लेखक आहे. आणि त्याच्यात त्यांनी सर्व नमूद केलं होतं.
आणि रयत शिक्षण संस्थेचा शताब्दी महोत्सव नुकताच साजरा करण्यात आला. म्हणजे 100 वर्ष पूर्ण करणारी ही खूपच कमी संस्था असतात, ज्या इतक्या सुंदर प्रगती करत आहेत. त्यातली ही रयत शिक्षण संस्था त्यावेळेस हा अ, ग्रंथ प्रकाशित करण्यात आला आणि त्याच्या अंतर्गत आणखीन माहिती ॲड केलेली आहे. अ, पुढचा जो पुस्तक आहे ते म्हणजे रयत माऊली सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील समग्र चरित्र ग्रंथ. यातूनही आपल्याला बरीच माहिती मिळते. त्यानंतर बॅरिस्टर पी.जी. पाटील हे भाऊरावांचेच विद्यार्थी होते, ज्यांनी वेलायतीत जाऊन बॅरिस्टर पदवी घेतली आणि पुढे जाऊन महात्मा गांधींचा यांचा खूप जवळचा संबंध आला होता. त्यांचं हे पुस्तक आहे द वंडरफुल बनियान, अ बायोग्राफी ऑफ कर्मवीर भाऊराव पाटील. आणि हे जे कर्मवीर पुस्तक आहे, ह्याचे 3 संपादक आहेत मखदूम काटकर आणि पंडित. रयत शिक्षण संस्थेच्याच प्रेसने हे पब्लिश केलेलं कर्मवीर पुस्तक हे खूप सुंदर पुस्तक आहे. ज्यात कर्मवीरांनी लिहिलेल्या प्रस्तावना असतील, त्यांचे पत्रव्यवहार असतील, त्यांनी पत्राला दिलेली उत्तरं असतील, या सर्वांची माहिती आहे. आणि त्यातूनच मला ते छत्रपती शिवाजी महाराज आणि कर्मवीर भाऊराव पाटील ते विद्यालयांचे नाव असते. त्यातून हा संदर्भ मिळाला होता. आणि आपले जयसिंगराव पवार सर यांचं जे पुस्तक आहे राजश्री शाहू, कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे, हे खूप पुस्तक सुंदर आहे. Kindleवर पण हे पुस्तक उपलब्ध आहे. पुस्तकांची लिस्ट यासाठीच दिली की जेणेकरून कोणाला अभ्यास करायचा असेल तर ते नक्कीच त्या पुस्तकातून अभ्यास करू शकतात. आणि अ, जयसिंगराव पवार सरांच्या पुस्तकात असंच लिहिलेलं आहे, की जो कोणी पुस्तक वाचेल आणि त्यातून या महापुरुषांच्या कार्यासाठी किंवा त्यांची मते सांगत, त्यांच्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त राहील असं त्यांनी शेवटी सांगितलेलं आहे. नेक्स्ट. नेक्स्ट अभिलाष. अ, आता प्रेरणा कुठून मिळाली भाऊरावांचं चरित्र सांगायला किंवा असं लाईव्ह यायला किंवा व्याख्यान करायला, तर हे आमचे सर्वांचे गुरु दुर्गमहर्षी प्रमोद मारुती मांडे सर. अ, ज्यावेळेस इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला असेल मला तर वाटते, त्यावेळेस अभ्यास वर्गासाठी झुंजार शेजार सेवा समितीच्या अभ्यास वर्गासाठी गेल्या असताना आपली मांडे सरांची आणि माझी गाठ पडली होती. आणि त्यावेळी त्याच्यानंतर बऱ्याच चर्चा झाल्या आणि त्यानंतर म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील या विषयावरच अभ्यास कसा आणि त्यांच्याबरोबर डिस्कशन करून म्हणजे त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली. आपण त्यांचं आग्रा ते राजगड हे व्याख्यान नुकतंच आपण पाहिलं. तर मांडे सर आमच्यासाठी खूपच दीपस्तंभासारखं काम केलं आणि त्यांच्या प्रेरणेतूनच आज काय जे बोलतोय ते आहे. मांडे मांडे सरांमुळेच आजचं व्याख्यान देऊ शकलं. आणि नेक्स्ट अभिलाष. दुर्गवर्षी प्रमोद मांडे सर. त्यांच्यामुळेच हे व्याख्यान देऊ शकलं आणि आमच्या सारख्यांना त्यांनी कायमच मार्गदर्शन आहे. हे वरून कधीच आम्ही फेडू शकत नाहीये. आणि आजचं व्याख्यान म्हणजे त्यांच्या प्रेरणेतूनच पहिला हा प्रयत्न होता. काही चुकीचं बोललं गेलं असेल किंवा थोडी ग्रामीण भाषा शैली असल्यामुळं थोडा काही प्रॉब्लेम आला असेल तर नक्कीच मला माफ करा. आणि यानंतर मी या पेजचे आभार मानतो. माझे आई-वडील असतील, माझी मित्रमंडळी असतील, यांनी मला उद्युक्त केलं हे व्याख्यान देण्यासाठी. खूप मदत झाली. सर्वांचा नामोल्लेख घेणं शक्य नाहीये, पण सर्वांचे मी आभार मानतो. आणि आजचा लाईव्ह सेशन तुम्ही खूप सुंदररित्या ऐकला असेल, असं वाटतं मला. तुम्हाला आवडला असेल किंवा काही सूचना असतील किंवा काही संदर्भ चुकीचा गेला असेल, तर नक्की करा. आपण नक्कीच बोलूयात. आणि यानंतर अभिलाष कोणाचे काही प्रश्न असतील तर घेऊया. नक्कीच पियुष, एकच मिनिट. तर आवाज येतोय पियुष? तर पहिला प्रश्न आलेला आहे की विपुल तापकीर यांचा, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लोकांसाठी उभ्या केलेल्या शिक्षण संस्था आणि आजच्या शिक्षण संस्था यांच्याबद्दल काय सांगाल? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी चालू केलेल्या रयत शिक्षण संस्थेबद्दल काय सांगाल, असा प्रश्न आहे का त्यांचा? त्यांचा प्रश्न आहे की कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लोकांच्या उभ्या केलेल्या शिक्षण संस्था आणि आजच्या शिक्षण संस्था यांच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे शिक्षण संस्था आणि हा नक्कीच. विपुल यांचा प्रश्न मला समजलेला आहे की त्यांचं म्हणणं आहे की कर्मवीरांनी जे लोकांसाठी संस्था स्थापन केल्या आणि आता ज्या शिक्षण संस्था आहेत यांच्यातील फरक असेल किंवा काय असेल, तर
तुम्हाला सांगतो मी की आताच्या शिक्षण संस्थांबद्दल बरेच फीज वाढीबद्दल असेल किंवा पैसे घेऊन संस्था चालवतात अशा काही त्रोटक उदाहरण आहेत. बऱ्याच शिक्षण संस्था स्वतःही कर्मवीर अण्णांकडून प्रेरणा घेऊन काम करत आहेत. आणि रयत शिक्षण संस्थेबद्दल सांगायचं झालं तर कर्मवीरांनी जसं रयतेचा विचार करून रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. त्यांचा विचार आजही त्यांचे नातू असतील, अनिल पाटील असतील किंवा संस्थेचे जेवढे पदाधिकारी असतील ते पुढे चालवत आहेत. आता कोविड-19 मुळे सगळीकडे शिक्षण क्षेत्रावर म्हणजे मुलांना शाळेत जाण्यासाठी प्रॉब्लेम येत आहेत. तर मला सांगायला आनंद वाटतोय की रयत शिक्षण संस्थेने स्वतः एका विद्यार्थ्यावर तब्बल ₹2000 खर्च करून ऑनलाईन शिक्षणाची सोय केलेली आहे. आणि रयत शिक्षण संस्था काय कशामुळे टॉप राहते ते त्याचं द्योतकच हे आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारखा संस्थापकांनी ही संस्था चालू केली. बाकीच्या संस्थांबद्दल मला जास्त बोलायचं नाहीये. त्यांचे काय आदर्श असतील त्याबद्दल वाद पडायची गरज नाही. नेक्स्ट. नक्कीच पियुष. पुढील प्रश्न आहे रवी मोरे यांचा. राजर्षी शाहू महाराज व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संबंधाविषयी माहिती सांगा. नक्कीच रवी दादा. राजर्षी शाहू महाराज आणि कर्मवीरांचा प्रथम कसा संबंध आला तो बघितलंच आपण. मिस क्लार्कची घटना नाही तिथून त्यांना बाहेर काढल्यानंतर राजश्री शाहू महाराज म्हणजे खानविलकर यांच्यामुळे त्यांच्यावर नजर ठेवूनच होते. आणि त्यांना कर्मवीर भाऊराव पाटलांचा स्वभाव असेल, त्यांची जी सत्य बोलण्याचा स्वभाव असेल, निडर स्वभाव असेल, याचे त्यांना खूप कौतुक वाटायचं. आणि राजश्री शाहू महाराजांच्याच तालमीत तयार झालेला पैलवान म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांच्या विचारांचा खूप त्यांच्यावर पगडा होता. आणि त्यांच्या विचारांमुळेच जसे राजश्री शाहू महाराजांनी हॉस्टेल तयार केले होते प्रत्येक जातीसाठी. मराठा असेल, मांग असेल, मार असेल अशा जातींसाठी सेपरेट वसतिगृह तयार केले होते. भाऊरावांनी त्याच्या पुढे जाऊन स्वतःचं हॉस्टेल तयार करून त्या सर्व जातींना एकत्र आणण्याचं काम आणि राजश्री शाहू महाराजांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण केलं असं म्हणता येईल. आणि त्यांनी राजश्री शाहू महाराजांना शेवटच्या क्षणापर्यंत आपलं गुरु मानलं होतं. मध्ये डांबर प्रकरण झालं असलं तरी त्यांच्या मनात अजिबात कटुता राजश्री शाहू महाराजांबद्दल नव्हती. नेक्स्ट. नक्कीच. पुढील प्रश्न आहे चेतन घाडगे यांचा. ते म्हणतात की मी सांगितली बहुजन मुलांच्या शिक्षणाची प्रेरणा ही अण्णांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून घेतली. पण व्यक्तीशी प्रेरणा होती, पण अशी कोणत्या घटनेत उल्लेख आहे जे दृश्य पाहून अण्णांचं मन पिटवलं आणि त्यांनी हा बहुजन मुलांच्या शिक्षणाचा ध्यास घेतला? आपण तो प्रसंग बघितलाच होता. ज्यावेळेस अण्णा शिकवण्या घ्यायचे त्यावेळेस अस्पृश्य मुलांना जी वागणूक दिली जायची किंवा त्यांना ज्या मुलांना खायला काय नसायचं त्या मुलांची कशी वागणूक दिली असायची. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात म्हणजे 18 पगड जातींना कशी वागणूक असायची. आणि त्यानंतर म्हणजे त्या काळात जी सगळी सुखी प्रजा होती ती प्रजेचे आता काय हाल चालले होते हे भाऊरावांना सहन झाले नाही. आणि त्याच्यातूनच त्यांचं हृदय पिळवटून निघालं किंवा त्यांच्या सभोवताली जे असायचे सगळे हाडामासाचीच माणसं पण जाती भेद होत असल्यामुळे अण्णा फार दुःखी व्हायचे. आणि अण्णांचं वय म्हणजे आपल्यापेक्षाही आता माझं वय 25 आहे. अण्णांनी 25, 24 किंवा 25 वयातच शिक्षण करायला सुरुवात केली होती. इतकं ते हृदयद्रावक प्रसंग होते. आणि त्यातूनच रयत शिक्षण संस्थेचा जन्म झाला. ओके. पुढील प्रश्नाचं उत्तर तू याच्या आधी दिलेलं पण प्रश्न असतो. रवी फुगे म्हणतात की कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर लिहिलेली माहिती मिळेल का? आवाज अडकतोय अभिलाष तुझा. हॅलो, आता येतोय? हो. म्हणलं की मी प्रश्न एकदा वाचतो. कर्मवीर भाऊराव यांच्यावर सर्व संदर्भ मिळेल का? पुस्तकांविषयी विचारत आहेत ना ते अभिलाष? पुस्तकांची माहिती मिळेल का? पुस्तकांची लिस्ट मी दिलेलीच आहे. ती स्लाइड अभिलाष पुन्हा एकदा दाखवून तुम्हाला. संदर्भ पुस्तकं तीच आहेत.
आणि आणखीन काही जी पुस्तकं आहेत ज्याच्यातून म्हणजे राजश्री शाहू महाराजांचं चरित्र असेल, प्रबोधनकार ठाकरे यांनी एक सुंदर असं म्हणजे भाऊराव असतानाच एक छोटे गाणी एक भाऊरावांचं चरित्र दिलं होतं. मी त्याच्या शोधात आहे. मी त्याची कुठंतरी एक कॉपी बघितलेली आहे. आणि आता ह्यातली बरीच जरी पुस्तकं मला तर वाटतंय जयसिंगराव पवारांचं पुस्तक सोडता बाकीची पुस्तकं तुम्हाला मार्केटमध्ये मिळतील याची शक्यता फार कमी आहे. अजिबात त्यामुळं घाबरून जायचं कारण नाही की मिळत नाही म्हणून. तुम्ही रयत शिक्षण संस्थेच्या कोणत्याही शाळेमध्ये जा, कोणत्याही विद्यालयामध्ये जा आणि तेथील ग्रंथालयाला संपर्क करा. तेथील असणारी ही सर्व पुस्तकं तुम्हाला मिळतील. आणि रयत शिक्षण संस्था ही पुस्तकं वाचायला त्यांनी नवीनच एक योजना आणलेली आहे. कर्म शाळेचे माजी विद्यार्थी असो किंवा नसो त्यांच्याकडून ते नोंदणी करून हे पुस्तकं तुम्हाला वाचायला देतात. तुम्हाला ते 100% रयतच्या कोणत्याही शाळेत मिळतील. नेक्स्ट अभिलाष. 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 आवाज येतोय? हो, आता आला आवाज. विचार पुढचा प्रश्न. एकच मिनिटात इको होतोय. हा, पुढचा प्रश्न आहे म्हणलं की रयत शिक्षण संस्थेचे जे चिन्ह आहे वडाचे झाड याबद्दल माहिती द्या. चेतन गाडगे विचारतात. चेतन दादा, रयत शिक्षण संस्थेचं जे बोधचिन्ह आहे वडाचं झाड, तर त्यामाग म्हणजे मी वाचलं होतं त्याबद्दल थोडी माहिती सांगतो. तर जसं वडाचं झाड जे आपल्या स्वतः झाड तयार झाल्यानंतर त्याच्या शाखा विस्ताराचा नवीन झाड तयार करतं किंवा जो मोठा आयाम तयार होतो त्यासारखं रयत शिक्षण संस्थेचं कार्य होतं. आणि रयत शिक्षण संस्था तशी वाढ बनवण्यात आलं होतं. त्याबद्दल एक कुठं 1919 किंवा 20 ला एक नोंद आढळते. ज्यावेळेस हमीद अली असे नावाचे कलेक्टर होते. ते रयत शिक्षण संस्थेचे पहिले अध्यक्ष होते. ज्यावेळेस सिल्वर ज्युबिली ट्रेनिंग म्हणजे पहिलं अध्यापक विद्यालय काढलं होतं कर्मवीरांनी त्या काळात. त्यावेळेस ती नोंद सापडते की मग रयत शिक्षण संस्थेचं ज्यावेळेस रजिस्ट्रेशन झालं त्यावेळेस बोध चिन्ह काय तर मग वडाचं झाड जे आपल्याला माहिती वडाचं झाड कसं वाढतं आणि त्याची मुळातून कशी परत नव्याने निर्माणी होते आणि त्या झाडाचा आवाका केवढा असतो. मग रयत शिक्षण संस्थेचं ते ध्येय होतं की वडाच्या झाडासारखी रयत शिक्षण संस्था बहरत जावी आणि त्याचं पुढे जाऊन ते विस्तारत जावी. नक्कीच पियुष. पुढील प्रश्न आलेला आहे पांडुरंग कदम यांचा. हो. संत गाडगे महाराज आणि अण्णा यांचा एखादा प्रसंग सांगावा. संत गाडगे महाराज आणि अण्णांचा प्रसंग सांगायचं म्हणलं तर मी ते कीर्तनाचा प्रसंग सांगितलेलाच आहे. पण स्वतः गाडगे महाराज ज्यावेळेस भाऊरावांची 50 पूर्ण झाली होती आणि त्यावेळेस त्यांना जी थैली द्यायची होती त्या कार्यक्रमात गाडगे महाराज आले होते. आणि जे सांगितलं होतं मी तुम्हाला सांगताना तेच की कर्मवीर भाऊराव पाटील यांचं कार्य कसं आहे आणि ते या चळवळीतून आपल्या मुलांना कसं पुढे आणत आहेत याविषयी मार्गदर्शन कायम करायचे. आणखीन काही असले तर मी नक्कीच पुढच्या वेळेस सांगेल. मला जेवढी माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगितलं गाडगे महाराजांविषयी. नेक्स्ट. नक्कीच पियुष. प्रश्न उत्तरे संपलेले आहेत. तर इथं अजून काही पुढे काही प्रश्न नाहीयेत. तर पेज मार्फत मी तुझे खूप खूप आभार व्यक्त करतो की आज तू कर्मवीर भाऊराव पाटील 6 जूनच्या दिवशी हा विषय आपल्या वक्त्यांपर्यंत तू पोहोचवलायस. पेज मार्फत मी तुझे आभार व्यक्त करतो. नक्कीच मी पेजचं मनापासून आभार मानतो. त्यांनी मला बोलायची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. नक्कीच मित्रांनो, आता एक महत्वपूर्ण सूचना आम्ही देतोय की आमचं इंस्टाग्रामवर हे ऑफिशियल पेज आहे. इथे पण तुम्हाला काही सूचना वगैरे असतील, काही पोस्ट असतील तर इंस्टाग्रामच्या पेजवर पण तुम्हाला इथं उपलब्ध होतील. तसेच आजचं जे लाईव्ह चालू आहे आपलं फेसबुकवर पण सुद्धा तुम्हाला काही सूचना असतील किंवा पुढील काही सेशन असतील काय असेल तर ह्या सूचना हे 2 ऑफिशियल पेज आहेत आमचे. थोडक्यात सांगायचं झालं तर ग्रेट मराठा किंवा नुसतं द ग्रेट मराठा नावानं बरेच काही पेजेस ओपन झालेले आहेत. तर त्यांचा आणि आमचा काही संबंध नाहीये. हे 2 ऑफिशियल पेज आहेत.
तसेच आम्ही अजून काही पेज सोबत म्हणजे आम्ही कोलॅबरेशन आहे तसं सांगायचं झालं तर छत्रपती पियुष काय पूर्ण हॅलो हा. आपल्या ह्याचं 16 जानेवारीचं पूर्ण हे काय पेजचं नाव काय श्री शंभू छत्रपती राज्याभिषेक सोहळा राजधानी रायगड. रायगड हे ह्या पेज सोबत आपलं कोलॅबरेशन आहे. तसंच युवा महाराष्ट्र ह्या पेज सोबत पण आपलं कोलॅबरेशन आहे. पुन्हा आमचं आमिष ते वेडे यांच्यासोबत सुद्धा आमचं कोलॅबरेशन आहे. त्याच्यानंतर आमचं इमान रायगडाशी ह्या पेज सुद्धा सोबत आपलं कोलॅबरेशन आहे. तसंच सांगायचं झालं तर झुंजार शिलेदार सेवा समिती ह्या पेज सोबत आणि ह्या संस्थेसोबत आपलं कोलॅबरेशन आहे. तसंच फेसबुकचा एक ग्रुप आहे जागर इतिहासाचा त्यांच्यासोबत सुद्धा आपलं कोलॅबरेशन आहे. ह्या व्यतिरिक्त म्हणजे काही चुकून जर कोणाचं नाव राहिलं असेल तसेच बरेच जण वक्ते आहेत. राज जाधव असतील, अजय दादा असतील, रवी मोरे असतील, लवटे पाटील असतील, केतन दादा असेल, अभिषेक दादा असेल, मालोजीराव जगदाळे असतील आणि बरेच असे काही आहेत की आम्ही त्यांच्या पोस्ट ऑफिशियली त्यांना विचारून आमच्या पेजवर टाकतो. तसेच ह्या पोस्ट आता ज्या पेजेसची नावं घेतली, ज्या ग्रुपची नावं घेतली ह्या पोस्ट तिथं पण उपलब्ध असतात. ह्याच्या व्यतिरिक्त आमच्या पेजचा जर कोणी गैरवापर करत असेल तर त्यांचा आणि आमचा काही संबंध नाही. हे दोनच फक्त आपले ऑफिशियल पेज आहेत आणि लवकरच आपल्या पेजचं आम्ही ट्रेडमार्क करून घेणार आहोत. त्याच्यामुळे जर तुम्हाला जर कुठं काही आढळून आलं संभाजीराजे द ग्रेट मराठा किंवा या नावानं असं अजून एक दुसरं पेज जर तुम्हाला जर कुठं आढळलं तर त्या पेजचा ना आपला काहीही संबंध नाही. ह्या लाईव्हतून आज आम्हाला सांगण्याचं एवढं सांगायचं होतं. पियुष पुढं काही सूचना? नक्कीच धन्यवाद. आता सीझन 3च्या शेवटाकडे आपण आलेलो आहेत मित्रांनो. उद्या आपल्या बरोबर भटकंती, फोटोग्राफी आणि बरंच काही या विषयावर बोलण्यासाठी श्रीकांत शिंपी दादा असणार आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेता वक्ता आपल्या बरोबर बोलणार आहेत. त्यावेळेस उद्या त्यावेळेस तुम्ही तयार राहा. उद्या रविवारच आहे आणि 7 जून नंतर 7 जूनला आपला सीझन 3 संपतोय आणि उद्या आपण बघूयात की पुढचा सीझन कसा कोलॅबोरेट करायचा काय त्याविषयी चर्चा करूयात. तोपर्यंत थांबतो. आज माझं तुम्ही व्याख्यान ऐकलं त्याबद्दल तुमचं मला काही कमेंट दिसत नाहीयेत. मी नंतर नक्कीच तुमचे काही प्रश्न आणखीन असतील तर त्याचे उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. धन्यवाद. आणि आजचं सेशन इथं थांबवतोय मित्रांनो. जय जिजाऊ, जय शिवराय.